सो आपल्याला भ्रमरी करायची आहे. दाखवायच्या बोटापासून कानामध्ये बोट घालायचं आहे. आणखीन संपूर्ण श्वास घ्यायचा. घशातून आवाज करत तोंड बंद करून नाकातून श्वास सोडून द्यायचा आहे. ओके, स्टार्ट. असं 5 वेळी करायचं आहे. पुन्हा सावकाश संपूर्ण श्वास घ्यायचा. आवाज करत श्वास सोडायचा आहे. सावकाश पुन्हा डोळे उघडून घ्यायचे आहे. येस. सो आपण तुमच्या सर्वांचे माईक ऑन होऊ शकतो. काल आपण काय चर्चा केलेलं होतं, काय आपण समजून घेतलेलं होतं, थोडंसं आपण बघणार आहोत. ओके, कोणी शेअरिंग करता? काल आपण काय समजून घेतलं? 5 types of koshas. हां, कोण सांगतं कुठले कुठले आहेत? अन्नमय कोश, वायू कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश दुसरा येतो. प्राणमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोश तिसरा, मनोमय कोश, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश. हा सिक्वेन्स थोडंसं चुकत आहे. ओके, ठीक आहे, छान सांगत आहे. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवू. ओके, येस. हा, ओके. जॉईन झाले. हां, सो कम्प्युटर कोणी लॅपटॉप कोणी ऑपरेट करत आहात? मी त्यांना को होस्ट करतो. ज्यांचं कोणाचा आवाज येत असलं तर तुम्ही बंद करू शकता वगैरे. असं कोणी आहे एक्सपर्ट तुमच्यामध्ये? सर्वांनी आपलं आपलं बोलून झाला, माईक बंद करायचा आहे. माझा लॅपटॉप आहे, परंतु मला बाकीच्यांना कसं अनहोस्ट करायचं ते मी करतो, मी तुम्हाला सांगतो. ओके, मी तुम्हाला को होस्ट केलेला आहे. ओके, सो कोणी संतोष जाधव ना? येस, संतोष जाधव. ओके, सो आता तुम्ही पार्टिसिपेंट तिथं क्लिक करा. पार्टिसिपेंट, हां, तिथे एरो मार्क आहे बघा, असं एरो मार्क येतो पार्टिसिपेंटचं खाली. तिथं तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यांचं असं नाव वर येते. बरोबर. ओके, हां, तिथं ज्यांचं माईक चालू आहे ते अगोदर वर दिसतं. बरोबर. स्मिता गोखले यांचं माईक चालू आहे, तुम्ही ते बंद करू शकता. त्याच्यावर जायचं,
एरो मार्क घेऊन मग तिथे म्यूट म्हणून असं दाबायचं आहे. ओके आपोआप बंद होतो. चालेल. ओके येस. सो तुम्ही क्लासमध्ये पण राहायचं आहे, आणखीन थोडंसं लक्ष द्यायचं. ओके हो, चालेल. गुड. येस. हां हां अजून कोणी शेअरिंग करता? आपण तेच बघून पुढं जायला लागू. ओके. अजून काल काय काय पॉईंट्स आठवलं नसलं तर पुढचं पाठ मागचं सपाट नको आहे. किसी को हिंदी नहीं चाहिए? ओके चलो. हाँ नहीं मुझे चाहिए सर. अच्छा मनोज. मनोज. ओके. या आप कहाँ से हैं? मुंबई में हूँ मैं सर. मुंबई में मराठी नहीं आता है? मराठी पार्शली आता है. ओके ठीक है. चलो. सो आपके लिए फिर हिंदी में हो रहा है. ओके. ओके थैंक यू. जय ओके. गुरुदेव. जय गुरुदेव. यस. हाँ कौन बता रहे लास्ट टाइम यानी कि कल हमने क्या समझ लिया था? ऋषी प्रभाकरजींचं शिक्षण कुठे कुठे झालं, कोणत्या कोणत्या डिग्री घेतल्या, इंजिनिअरिंग, MBA वगैरे वगैरे, आणि मग त्यांनी तो सुरू केल्यानंतर तुमच्या स्वतःची माहिती तुम्ही काल सांगितली. तुम्ही कसं सुरुवात केली, कोणापासून शिकलात, मित्रांपासून, तुमच्या नंतर पुणे, आता सध्या पुण्यामध्ये राहतात आणि बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात. छत्रपती संभाजीनगरला आपलं आश्रम आहे, त्या आश्रमात आपल्याला शेवटी 3-4 दिवस जायचं आहे तेही सांगितलं. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आपण त्यांच्यासाठी टाळी वाजवू. रामेंद्र कुमार. ओके व्हेरी नाईस. फॅन्टास्टिक. येस. आणखीन सर अभय फडके बोलतोय. हा बोला. सेल्फ मॅनेजमेंट कसं करायचं? एक मिनिट. अभयजी बोलत आहेत. हा हा आपल्या आयुष्यामध्ये समस्या काय येतच असतात. ओके म्हणजे बघितलं आपण की अगदी शाळेत असतो, आपण कॉलेजमध्ये असतो, लग्न झालं, संसार झाला, रिटायर झालो, तरी पण काही ना काही प्रॉब्लेम आपल्याला असतोच. ओके त्या प्रॉब्लेम मध्ये गुंतून न पडता आनंदी कसं राहायचं आपण याविषयी आपण शिकणार आहोत बेसिकली. ओके व्हेरी नाईस. फॅन्टास्टिक. आणखीन मी नेहा बेंडाळे. हा आपण या कार्यक्रमाचा उद्देश पाहिला होता की आपल्यात खूप शक्ती आहे. लहानपणी तर आपण खूप ती शक्ती वापरायचा, हळूहळू मोठे होताना ती शक्ती कमी कमी होत जाते. तर ती पुन्हा शक्ती आपण त्याचा उपयोग कसा करायचा, आपला स्वतःचा दृष्टिकोन कसा बदलायचा, त्याच्यानंतर श्रवण, मनन, चिंतन, हे निजिध्यास, असे हे 3 टप्पे सांगितले. असं थोडंफार सांगितलं त्याच्यामध्ये, आणि मग त्याप्रमाणे आपण विषय पुढे बघत गेलो. धन्यवाद. थँक्यू. गुड. सो आपल्यामधलं शक्ती एक मला आठवलं, थोडंसं बोलतो मग नंतर आपण कंटिन्यू करू. लहान असताना जे पिल्लू आहे हत्तीच्या, त्याला पायामध्ये साखळी घालून बांधलेलं असते एक खुट्ट्याला. ओके. किंवा एक रॉडला जमीनमध्ये ठोकून त्याला बांधलेलं असते. पण लहान असताना ते खूप धडपड करतो तोडण्याकरता. ओके. मग 1 दिवस, 2 दिवस, आठवडाभर, महिनाभर, वर्षभर, मग त्याला रिअलायझेशन होतो काय, ह्या चैनपासून पायाला जे बांधलेले जे साखळी आहे, जे चैन आहे, ह्याच्यापासून मला सुटका भेटणार नहीं है. यानी कि जो हत्ती का जो बछड़ा होता है, छोटा बच्चा होता है, उसको पैर में चैन लगाए वाला रहता है, ज़मीन में उसका जो और एक रॉड होता है ज़मीन में ठोका वाला रहता है. सो बांध कर रखा वाला रहता है चैन से. लेकिन वो बचपन में बहुत शरारत करता है, तोड़ने के लिए देखता है, लेकिन वो तोड़ नहीं पाता है. ओके. सो फिर वो ना 1 हफ्ता होता है, 1 महीना होता है, 6 महीने होते हैं, 1 साल हो जाते हैं वगैरह. ऐसा फिर उसका दिमाग में फिक्स हो जाता है कि ये चैन से मुझे छुटकारा नहीं मिलेगा. सो कभी कभी चैन भी नहीं लगाया, यानी कि हुक को बांध कर भी नहीं रखता है, फिर भी वो उसमें इतना ताकत होता है कि पेड़ को उठाकर फेंक सकता है. बड़े बड़े ट्रंक्स बोलते हैं, यानी कि बड़े बड़े जो पेड़ को उठाकर लेकर जाने की भी क्षमता होता है, लेकिन चैन देखा तो वो नहीं तोड़कर जा सकता है. समझ में आ रहा है? ये उसका बचपन का मेंटल ब्लॉक हो जाता है.
सो वैसा ही हमारा भी ज़िंदगी में कभी कभी अच्छा शक्ति होते हैं, अच्छा कार्य करने की एबिलिटी होता है, अच्छा सोच रहता है, अच्छा सबको लेकर जाने की क्षमता रहता है, लेकिन हमारा बचपन में कहीं ना कहीं किधर से किधर ठोकरे खाए वाले रहते हैं, कुछ हमको अनुभव आया वाला रहता है, उसके वजह से हमारा सोच संकुचित हो जाता है, या हम उसको कहते हैं मेंटल ब्लॉक बोलते हैं, वो अटक जाता है। सो उसके वजह से हम आगे कभी कभी नहीं बढ़ते हैं, वो हमारे लिए रुकावट बन जाता है। सो ऐसा बहुत जंजीरें हमारा पैर में अटके वाले हैं, वो प्रोग्राम करते करते एक एक निकलेगा। ओके गुड। हाँ, और कौन शेयरिंग कर रहे थे? इसमें आनंद की डेफिनेशन आपने बताई थी ना, आनंद कैसे अपने आप में, हे आनंद कशात आपण मानायचा आणि आनंदाची व्याख्या आपण किती विस्तृत करायची, तेच सांगितलं होतं तुम्ही. व्हेरी गुड. तुम्ही पर्पज ऑफ ट्रेनिंग सांगितलं. पर्पज ऑफ ट्रेनिंग, हां ट्रेनिंग. त्याच्यामध्ये तुम्ही क्षमता, आत्मनिर्भरता सांगितलं की आपण कोण आहोत त्याची जाणीव झाली पाहिजे. येस, आत्मशक्ती. ही आपल्याजवळ आणि ती क्षमता आहे आपल्याजवळ. हां. आणि दुसरं सांगितलं होतं तुम्ही लर्निंग वर्सेस बीइंग. बरोबर आहे. हे सांगितलं होतं तुम्ही, म्हणजे आपण कसं बदलत जातो हे ह्याच्यामधून शिकायचंय आपल्याला. ओके. आणि नंतर डेली ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आपल्या मनाला कसं आराम द्यायचा आहे हे तुम्ही शिकवणार आहात. आणि त्यासाठी आपले 5 लेयर्स आहेत: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे तुम्ही आता आम्हाला एक एक उलगडून सांगणार आहात. आपण एक एक बघत जातो. आणखी या 21 दिवसामध्ये हे सगळं शुद्धीकरण व्हायला लागतं. ओके ओके, म्हणजे काय आपण बघतो, पण नंतर हे जस्ट तुम्हाला सुरुवातीला सांगत आहोत, मग नंतर करता करता जात असताना तुम्हाला कळणारच नाही की हे सगळे आपली शुद्धी झालेले आहेत बोलायचं. ओके. हां, सो हे सगळं होऊन जाणार आहेत. ओके, घडणार आहेत. ओके. हां, अजून छान सांगत. सेल्फ मॅनेजर, सेल्फ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये मी फिजिकल in our life. हां. Friends are necessary in our life. येस. ओके. सो गुरुजींची आणखीन एक कॅसेट आहे, 5 फंडामेंटल एज्युकेशन. आपल्याला वेळ भेटला तर आपण बघणार आहोत. ओके. सो फ्रेंड्स त्याच्यामध्ये गुरुजीने खूप छान उल्लेख करतात. ओके. शिवाजी महाराज ग्रेट कशामुळे झाले? त्यांच्याबरोबर असलेल्या फ्रेंड सर्कलमुळं. ओके, म्हणजे की इतकं फ्रेंड्स होते की त्यांनी जीव द्यायला तयार होते. ओके. सो आणखीन तेवढंच प्रेम ह्यांचं पण होतं, महाराजांचं पण होतं, है ना. सो त्यामुळं हा फ्रेंड्स अतिशय महत्त्वाचा असतो की आपलं जीवन सोपं, सुरळीत, आनंद, उत्साही राहण्यासाठी. आणखीन मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे, गावाकडच्या लोकांना त्यांना सिटीमध्ये घेऊन आलं, त्यांचं पोरगं राहतंय म्हणून जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत किंवा 2 महिना राहतात. ते कंटाळे यायला लागला, आम्हाला काय जमत नाही म्हणून ते परत त्यांच्या गावाकडेच येतात. का गावाकडे येते? तिथे त्यांना फ्रेंड्स आहेत, तिथलं वातावरण त्यांना बरं वाटतं, सगळ्यांच्या बरोबर गप्पा शेअरिंग छान वाटतं. सो त्यामुळं बरंच इथून पण अमेरिकेला जाणारे लोक आहेत. ओके, तिथंच पोरगं आहे, नातवंड तर तिथंच आहेत म्हणून जातात. जास्तीत जास्त 3 महिने राहतात, नंतर पळून येतात. अरे आपले देश आपल्याला बरं, आपले लोक आपल्याला बरं आहे बोलकर. ओके. सो ये एबिलिटी आपको आना चालू हो जाता है कि आप जहीं पे भी जाइए, किधर भी जाइए, आप नेचुरली फ्रेंड्स को क्रिएट कर देते हैं. तुम्हाला सहजपणे ना कुठेही पण गेलं तर तुम्हाला मित्र मिळायला लागते. ओके, लक्षात आला. तुम्हाला मित्राच्या पाठीमागे जायची गरज नाही आहे, मित्रच तुमच्या पाठीमागे यायला लागते. सो हे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. समजत आहे? यस. ओके. हाँ, मनोज भाई समझ में आ रहा है? कसं आहे का सर याचा अर्थ असा आहे की मित्र तुमच्या पाठी, म्हणजे तुमचा स्वभाव
जास्त सोशल होतं का, की बाकीच्या लोकांना तुम्ही मित्र म्हणून किंवा मैत्रीण म्हणून हवे असता, असा तुमचा स्वभाव होतो का याच्यामध्ये? याचा अर्थ असा होईल का? सो यू आर द सोर्स फॉर एव्हरीथिंग. तुम्ही अच्छा. स्वतःमधलं एवढं क्षमता निर्माण होते की सगळी तुमच्या पाठीमागे लागतात. आता ओके. सध्या तुमच्यापासून पळून जायला बघतात किंवा तुम्ही त्यांना लांब ठेवता. ओके, सो आपको उदाहरण मैं दे रहा हूँ कि आपका घर में कोई मेहमान आया तो ओके, वो भगवान जैसे देखते हैं या राक्षस जैसे देखते हैं? भगवान जैसे देखते हम मेहमानों को. हाँ, वो बोलते हैं. ओके, बहुत थोड़े लोग हो सकते हैं, मैं ऐसा भी नहीं बोलूंगा. ओके, नहीं देखते हैं. नहीं, हम लोग ये क्यों सोशल आया? रहे हैं तो नाही. हमारे लिए हमारे अतिथी सास देवो भव. हा, आमच्या that is महाराजची good. मराठीमध्ये एक म्हण आहे की जेवढ्या दारात चपला जास्त तेवढा माणूस जास्त श्रीमंत. बरोबर आहे. पण आता सध्या काय कंडिशन चाललेलं आहे? हा माणूस का आला? कशासाठी आला? काय उद्देश आहे? आता काय भांडण लावून जाणार आहे? किंवा काय नवऱ्याकडून आता काय काढून येऊन जाईल? ओके, लक्षात आलं. हा किती दिवस राहणार आहे? ह्याचं काय गेम चाललेला आहे? ओके, सो नको तेवढं प्रश्न आपल्याला निर्माण व्हायला लागतो. आपण विचारतो कशाला आलं? का नाही, सहज भेटायला लागला. सहज असं कसं भेटू शकतो? ओके, एवढं सोपं नाही आहे. ओके, वरून एक वेगळं दाखवतंय, आतून काहीतरी वेगळाच. नसलं तर जाताना हे भांडण करूनच जाणार. सासूबाई आली 2 दिवस प्रेमानं राहतील, जातायच्या वेळेला भांडण करूनच जाते. सासूबाई येणार आहे म्हटल्याबरोबर काय व्हायला लागतो? टेन्शन. उदाहरण सांगितलं. हा, एक सासूबाईलाच काय खडूस असते मला असं नका समजून घेऊ. असं आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण विचार करतो. ओके, सो हर व्यक्ति के बारे में हम सोचते हैं कि हम घर में कोई आया तो वो क्यों आया, किस लिए आया, वजह क्या है वगैरह. हमारे मन में बहुत शंकाएं निर्माण होता है. वो आया बोलकर हम खुश महसूस नहीं होते. हो सकता है ऊपर ही ऊपर हम खुशी दिखाते हैं, लेकिन अंदर का अंदर सवाल उठते रहते हैं. ओके, समझ में आ रहा है? लेकिन ये आपको झांक कर देखना है कि सच में मैं कोई आया तो मैं खुश हो रहा हूँ क्या दुखी हो रहा हूँ, या आप किसी के पास गए तो वो लोग खुश हैं या दुखी है. दुखी यानी कि वो रोते नहीं रहेंगे, लेकिन मन में नाराजगी रहता है. ओके, सो उतना उत्साही नहीं रहता है. ओके, सो मैं ये कहना चाहता हूँ कि ये आपको देखने का तरीका ये प्रोग्राम करते करते चेंज हो जाएगा. ओके, सो आपके पास लोगों को सहजता से आपके तरफ आने का अट्रैक्शन जो बोलते हैं ना, वो बढ़ना चालू हो जाएगा. ओके, सो आपका प्रेजेंस जो है, आपका अस्तित्व जो है, दूसरों को प्रेरणा देना चालू हो जाएगा. समझ में आ रहा है? वो एबिलिटी आप में बढ़ना चालू हो जाता है ये प्रोग्राम करते करते. ओके, सो वो अलग अलग है, वो धीरे धीरे से आप अनुभव करते जाएंगे. लेकिन ये सब आप नोट करते रहिए, आपका ज़िंदगी में कैसा क्या क्या परिवर्तन हो रहा है, किस ढंग से हो रहा है. ओके, आज से स्टार्ट कीजिए. पहले आपका ज़िंदगी कैसा था, आज से आपका ज़िंदगी किस ढंग से आगे बढ़ रहा है, वो आपको देखना है. सो हम आपको एक क्वेश्चन भी दिए थे, याद है? 24 तासात शिकल्यामुळे काय बदल झाला? हाँ शारीरिक, मानसिक. हाँ, 24 तासामध्ये ओके, कुठे कुठे तुम्ही अप्लाय केला, आचरणात करण्यात आणलं. ओके, मग तुमच्यामध्ये काय बदल जाणवतो, शारीरिक मानसिक. ओके, शारीरिक मानसिक लेवल पे आपका अंदर क्या परिवर्तन हो रहा है वो आपको देखना है. सो कोई शेयरिंग करना चाहते हैं कल से लेकर आज तक, अब तक कुछ आप में महसूस हुआ, चेंजेस हुआ? मैं बात कर सकती हूँ? हाँ बोलिए. हा, मी रेश्मा जळगावकर बोलते. काल मी जे सेशन ऐकलं हाँ, तर माझ्या एक मिनिट हरेश मामा, एक मिनिट. तुमचं नाव सांगतात, तुम्ही काय करत आहात, तुम्ही कुठून बोलत आहात? ओके ओके ओके
हा मग पुढे मी सांगा. रेश्मा जळगावकर, एक बँकर आहे, एक्झिक्युटिव्ह पोस्टवर होते बँकेत आणि आता रिटायर झाले आहे आणि मुंबईतनं मी बोलतेय. ओके. हा. तर माझा थोडासा स्वभाव डॉमिनंट आहे, थोडासा म्हणजे असा, त्यामुळे थोडा तापट पण आहे. तर पण मी काल जे सेशन ऐकलं ना, मी असं काही एकदम सांगू शकत नाही, पण कालपासून थोडंसं माझं वागणं थोडंसं हे झालं, मऊ झालं. हा, तो एक फरक झाला, कारण तो फार महत्वाचा आहे माझ्या बाबतीत. कारण मी खूप एकदम शार्पली बोलते आणि तोडते असं पटकन सगळ्यांना. तर थोडासा तो फरक माझ्यामध्ये जाणवला मला. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. ओके, तुम्हाला अजूनही फरक Thank you. जाणवणार आहे. ओके, आता तुमचं सुरुवात झालेला आहे. व्हेरी नाईस. अजून कोणी सांगू इच्छिता? स्नेहा जाधव, काय सांगणार आहात? काल मी खूप उशिरा जॉईन झाले, 1 तास उशिरा, त्यामुळे ते म्हणजे घाई झाली सगळी. काय नाही, काय व्यवस्थित ऐकलं नाही. नाही. जेव्हापासून तुम्ही ऐकायला लागला त्याच्यापासून तुमच्यामध्ये काय चेंजेस झाला? म्हणजे तुमचं तर ऐकून खूपच आनंदाने खूप हसले मी काल ओके. आणि खूप मजा आली मला काल. म्हणजे ओके. जी फॅक्ट आहे ती तुम्ही सगळी सांगितली आणि तीच अ फॅक्ट जे काही सांगता तुम्ही. आणि खरंच माणूस तसं वागतच नाही, हम्म. पण ते खूप बरं वाटलं आणि होईल, खूप म्हणजे खूप सुधारणा होऊ शकते, प्रश्नच नाही. हे व्यवस्थित केलं ना, खूप फायदा होईल सगळ्यांना. तुम्ही कुठून बोलत आहात? काय करता तुम्ही? मी स्नेहल जाधव, हम्म. मी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये होते, मिलिटरीत. हम्म. मी मुंबईवरनं बोलते. ओके, व्हेरी गुड. सो आम्ही आर्मीमध्ये पण प्रोग्राम घेतलेला आहे. घेतला. संजय कर्नल संजय ददानिया म्हणून आहेत ते, आर्टिलरीमध्ये नाशिकचे युनिट होतं त्यांच्याकडे. सो अच्छा. हे पुराण SSY प्रोग्राम केले त्याने अगोदर केलेले होते, मग नंतर त्यांच्या युनिटमध्ये दिले गेलेत. मग त्यांच्यामुळं थोडंसं सुसाईड केस कमी झालीत, पळून जायचं प्रमाण कमी झाला, टेन्समध्ये राहायचे, डिप्रेशनमध्ये राहायचे, त्याचं प्रमाण कमी झाला. आणखीन हे डिफेन्समध्ये केरळामध्ये पण घेतलं, राजुरीमध्ये तिथं पण घेतलेलं आहे. ओके. खूप स्ट्रिक्ट असतात ते कर्नल वगैरे. हां. ओके, सो हे सगळं चांगले रिझल्ट आलेले आहेत. आणखीन ते डिफेन्स मिनिस्टरला ते सबमिट करत होते ते रिपोर्ट, जेणेकरून हा सगळ्याकडं व्हायला पाहिजे, जेणेकरून बरेच लोकांना दारूच्या व्यसनमध्ये अडकलेले आहेत. BP, डायबिटीज, अल्सर्स वगैरे सगळं आहेत. फॅमिलीपासून लांब असल्यामुळं थोडंसं मेंटल ट्रॉमा आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये जे गुंतलेले आहेत त्याच्यापासून भरपूर चेंजेस झालेले आहेत. सो त्याचं सगळं एक डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, रेकॉर्ड पण करून घेतलेलं आहे. अंडर प्रोसेसमध्ये आहे, ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत, मग आता चाललेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन घेतलेलं होतं. आमचं जे टीम आहे SSY टीचर्स वगैरे. आपण कुठे पुण्याला असता? हा, मी पुण्याला आहे आता सध्या. ओके. सो हे वेगळे ठिकाणी चालू असतं वगैरे असं. म्हणजे की हे फक्त गृहिणी असलेले आहेत किंवा डॉक्टर्स लोकांना करता किंवा प्रोफेशनल लोक जे आहेत, मग हे सगळ्यांसाठी आहे. इव्हन आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण प्रोग्राम घेतलेला आहोत. सो जेणेकरून 48 आवर्स त्यांचं नाही 24 आवर्स ड्युटी असतो. ओके, सो हेक्टिक लाईफ त्यांचं असतं. सोल्जर आणखीन पोलीस डिपार्टमेंट 24 आवर्स ड्युटी जिथं आहे त्या ठिकाणी वगैरे असं. सो ते सगळं लोक घेतलेले आहेत वगैरे. सोसायटीमध्ये पण तुम्ही देता? हो, येऊ शकता? सोसायटी. येस, आमची सोसायटी. खूप मोठी सोसायटी आहे. ओके. 22 फ्लॅट आहेत. ओके. येस. त्यामुळे आणि आमचं ज्येष्ठ नागरिकचं पण एक हे आहे, तिथे 100 लोक तर येतातच. दर गुरुवारी असते ते. असे वेगवेगळे लेक्चरला लोक येतात, वेगवेगळे डॉक्टर्स येतात आणि लेक्चर. कारण मोठी सोसायटी आहे ना, तर तेवढं त्यांचं सगळ्यांना सांगणं खूप म्हणजे प्रचारिक होतो त्यांचा. ओके. तर ते येतात. येस. सो मग आता तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर ह्याचं ट्रेनिंग करून घ्या, आणखीन तुम्ही सोसायटीमध्ये घ्यायला लागा. माझं तर खूप, मी सगळे वेगवेगळे कोर्सेस माझे चालू आहेत. वास्तू आणि हे आणि ते न्यूमरो सगळे बोलतात आता तू इथे लेक्चर दे. मी माझं अजून म्हणजे परफेक्ट झालंच नाहीये काही. नाही, पण अगोदर कुठलं तरी एक पक्का करायचा. एक पक्का करायचा. एक पक्का करायचा. ओके. नसलं तरी एक नाही धड 12 काय म्हणतात मराठीमध्ये. मिक्स होऊन जातं. हा, सो गोंधळ वाढतो. सो त्यामुळे एक धरायचं आहे
थोडंसं मास्टरी करायची आहे, मग त्याच्यानंतर मग दुसरं घेऊ शकता, मग तिसरं घेऊ शकता. सो सर्कसमध्ये जे प्लेट उडवतात बघितलं का, प्लेट असेल किंवा चेंडू पूर्वी उचलायचे ते फेकायचे, म्हणजे की 10-10, 15-15, 20-20 प्लेट वर फेकायचे, एक पण पडायचे नाही आहेत. पण त्यांनी सुरुवात केली 1 प्लेटपासून. अच्छा. एकाचं बरोबर मास्टरी आली, मग दुसरं प्लेट जॉईन केला, मग दोन्ही प्लेटमध्ये मास्टरी आली, तिसरं प्लेट घ्यायला लागतो, तिन्ही प्लेट मास्टरी यायला लागलं तर चौथं घ्यायला लागतो. ओके, तेव्हा तो 20-20 फेकलं तरी पण तो सहजपणे हँडल करायची क्षमता यायला लागतो. ओके, सो तसंच तुम्ही एकदमच 3-4 प्लेट उचलू नका. सो सांगायचं डेट तात्पर्य असतात की ना, ते कसे पैसा कमवायच्या मागे मग ते सारखी डेट टाकतात, मग ते त्यावेळेस करावंच लागतं, असं होतं ते. नाही नाही, तुम्हाला जे आवडतं अगोदर ते करायचं आणि ते रिलेटेड आहेत ना एकाला एक सगळे, नाही, तेच तर मी म्हणजे सांगतो. नॉलेज पण थरो मिळतं म्हणा. तुम्हाला जे आवडतो पहिला अगोदर ते करायचं आहे. ओके, सो त्याच्यानंतर मग तुम्ही कुठे पण जाऊ शकता. ओके, सो एकामध्ये तुम्ही घेतलं तर मग तुम्ही जसं आता मी म्हटलं की SSV आम्ही मास्टरी झालो, मग आपण दुसऱ्याने ट्रेनिंग द्यायला लागलो. ओके, सो मग मी आता दुसऱ्या टीचर्सने ट्रेन करतो, तुम्ही हे करत राहा, मी दुसरं काहीतरी शिकायला लागतो वगैरे असं. सो हे लर्निंग आमचं चालूच असतं. ओके, कुठे ना कुठे शिकणं चालूच असतं. सो तसं मी काय म्हणत होतो की तुम्ही आता ज्यांनी कोणी रिटायर्ड असेल तर मी पुढं सांगणार आहे, पण आता तर मला असं काय वाटतं माहितीये का, जसं तुम्ही डिफेन्स मध्ये जाऊन सुसाईड ज्या केस होत्या त्या कमी केल्या, पण आता ना अशा ना भरपूर बातम्या ना एक दिवसाआड अशा ऐकायला येतात की डॉक्टर्स असतात आणि काय काय विद्यार्थी असतात, हे स्ट्रेसमुळे सुसाईड करतात. भरपूर केसेस येतात, अक्षर म्हणजे एका दिवसामध्ये 3-4 केसेस तरी दिसत आहेत. तर मला असं म्हणणे की तुमच्यात ती पॉवर आहे, तुम्ही मोदीजींना सांगून हा जो विद्यार्थ्यांमध्ये ही एक चळवळ केली पाहिजे की जीवन हे प्रेशियस आहे, थोड्याशा स्ट्रेसने तुम्ही तुमचं जीवन घालवू नका. तुमच्या जाण्यामुळे इतरांना सुद्धा मानसिक ट्रॉमामध्ये सगळे जातात. तर असं काय तुम्ही करू शकता सर, कारण तुमची ही इन्स्टिट्यूशन, तुमचं नाव, तुमचा ऑरा हा फार मोठा आहे. नाही, ते तर प्रोसेसमध्ये आहे. त्याला आपण एक नवीन प्रोग्राम घेतो, त्याला आपण स्टडी कॅम्प म्हणतो. ओके, सो वर्षभराचे जे अभ्यास आहे एक 20 किंवा 40 दिवसात कंप्लीट केलं जातो, ते पण एफर्टलेसली. ओके, आता जे शिक्षण घेते ते एफर्टफुल्ली घेतलं जातं, हे आता तुम्ही हळूहळू शिकायला लागताच एफर्टलेसली. ओके, सो हा प्रोग्राम पण आता आपण दाखवतो तुम्हाला, आता सांगणार आहे हळूहळू, सगळे एकदमच नाही सांगत, टप्प्याटप्प्याने तुम्हाला घेऊन चाललेलं आहे. ओके, सो हे जे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असले तर ते लिहून ठेवा. ओके, सो हे तुमचं सर्वांचं प्रश्नाचं उत्तर मी लास्टला देणार आहे, क्लासच्या लास्टला नाही, लास्ट डेला. कारण की तेवढ्या दिवसात म्हणजे तुमचं सगळं मनामध्ये उत्पन्न होणारे प्रश्नाचं एक 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 उत्तर देत चाललेलं असतं. नसलं तर आपलं भगवद्गीता सुरू होतो, अर्जुन प्रश्न विचारतो, एक कृष्ण एक देतो, अर्जुन प्रश्न विचारतो, मग कृष्ण एक उत्तर देतो, परत अर्जुन एक प्रश्न विचारतो, परत उत्तर देतो. ओके, सो हे प्रश्नोत्तरचं सेशन नाही आहे. सो हे सगळं तुम्हाला हळूहळू येत्या क्लासमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटायला लागतं. सो मला इथं एवढं सांगायचं होतं की तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे ते तुम्ही युटिलायझेशन करू शकता. ते मी तुम्हाला सांगणार होतो, आता सांगून मोकळं होतो, परत एकदा सांगू शकतो. येत्या क्लासमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला वाटतं की मी आता काय कामाचं नाही राहिलो, असं नाही आहे. रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स खूप आहेत. जसं जॉबमध्ये असताना तुम्हाला लिमिटेड रिस्ट्रिक्टेड रिस्पॉन्सिबिलिटी होती. ओके, सो आता पुढे तुम्हाला वास्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही कुठलंही पण उचलू शकता, त्याच्यामध्ये कार्य करायला लागू शकता. ओके, आणखीन ते खूप महत्त्वाचं आहे ना. सो पूर्वी वानप्रस्थाश्रम म्हणून व्हायचे. ओके, सो आपल्याला 4 आश्रम, पहिला ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, नंतर संन्यासाश्रम. ओके, सो आता आपण सध्या वानप्रस्थाश्रममध्ये आहोत. ह्याचा अर्थ काय आहे की सर्वांना ज्ञान देत जाणे, जे तुमच्यामध्ये स्किल आहे ओके ते दुसऱ्यांना उपयोगी व्हायला पाहिजे. का म्हणतं तर तुमचं 60 वर्षाचा अनुभव जे आहे ते मुलांना, असं त्याचा उल्लेख आले त्या आणि की तुमचं 60 वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्या नातवंडाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या मुलाने भेटायला लागलं तर त्याला 60 वर्षाचे एक्सपिरियन्स समजायला लागतो, त्याचं मॅच्युरिटी हळूहळू वाढायला लागतो.
ओके. सो जितकेही मोठे होऊन गेलेले आहेत त्यांचं एक ट्रिक आहे, त्या नातवंडबरोबर किंवा त्या व्यक्तीबरोबर त्यांच्या आजोबा राहायचेत किंवा आजी राहायचेत किंवा कोणीतरी रिलेटिव्ह वयस्कर राहायचेत, ज्यांनी त्यांना मार्गदर्शन घालून द्यायचे, जेणेकरून त्यांचं बुद्धिमत्ता सहज वाढलं जायचं. ओके. सो आता सगळ्यांना वाटतं की रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याकडं कोणी येत नाहीत, फक्त आपल्याकडं मोबाईल येतो, तेवढ्यावरच आपण बसू, म्हणून तुम्ही बसले एक झाल्यानंतर एक झाल्यानंतर एक रील बघतात, पण तुमच्याकडं रोज लाईव्ह रील आहे. ओके. विदाऊट चार्ज. ओके. ह्याला पैसे भरावं लागतं, तिथं भराव नाही लागत. सो आपण ते अनुभव करायला जाणार आहोत. ओके. व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट कोणी सांगणार आहात, काय तुमच्यामध्ये बदल जाणवला? मग आपण पुढच्या सेशनला जायला लागतो. सो एक साधारण आपल्याला 15-20 मिनिट वगैरे आपण सगळं थोडंसं रिव्हिजन करतो, त्याच्यानंतर आपण पुढच्या क्लासला सुरुवात करतो. ओके. सो अजून कोणाला लास्ट चान्स आहे सांगायचं? येस. सो आता मी पुढे जात आहे, मी शेअरिंग करतो व्हिडिओ, PPT. ओके. मग आपण पुढच्या प्रोसेसला जायला मोकळा. दिसतं सर्वांना? आपण इथं येऊन थांबलेलो होतो, बरोबर आहे? ओके. सो मी थोडंसं घाईने सांगितलेलं होतं. ओके. फिजिकल अन्नमय कोश फिजिकल स्थित आहे ऑफ द बॉडी, शरीरबद्दल आहे. ओके. आणखीन शरीराला जे आपण आहार देतो 3 प्रकारचा आपण देतो. फूड इज सपोज टू गिव्ह अस एनर्जी, टू टेक अवे एनर्जी. आपल्याला जेवण केल्यानंतर ऊर्जा वाढतो का ऊर्जा डाऊन होतो? सुस्ती वाढतो का कमी होतो? जेवण झाल्यानंतर वाढते. ह्याचं रिझन एवढंच आहे की आपण आहार घेत असलेलं थोडंसं काहीतरी चुकीचं आहे. आणखीन आपलं सर्व ऊर्जा पचनक्रियामध्ये चाललेलं आहे. ओके. सो कारण की आपण चुकीचे पदार्थ खातो, चुकीच्या वेळेला खातो, हे सगळं प्रोसेस आहे. ऑलरेडी तुम्ही नॅचरल लिव्हिंग प्रोसेस केलेला आहात. सो कोणी करत आहात, कोणी केलं नसलं तर तुम्ही जरूर करायचं आहे. पण अजूनही तर आपण बेसिक जे रिक्वायरमेंट आहेत ते आपण येत्या क्लासमध्ये बघणार आहोत. ओके. सो देर आर 3 टाईप्स ऑफ फूड. कुठला आहे? प्राणा फूड विच टेक्स अवे एनर्जी. ओके. नेगेटिव्ह प्राणा फूड आहे, म्हणजे की जे आहार खाल्ल्यानंतर आपल्यामधलं ऊर्जा कमी व्हायला लागतो, घेऊन जायला लागतो. ओके. दुसरा आहे पॉझिटिव्ह प्राणिक फूड विच गिव्ज यू एनर्जी, म्हणजे की आपल्याला ज्या पॉझिटिव्ह प्राणिक आहार आपण खायला लागला, आपल्याला ऊर्जा वाढायला लागतं, लाईफस्पॅन वाढायला लागतं, नवीन पेशी निर्माण व्हायला लागतात. ओके. तरतरीपणा आपल्यामध्ये यायला लागतो. ओके. सो नेक्स्ट आहे नॅचरल प्राणिक फूड. ते तुम्ही खाल्लं तर ऊर्जा येत नाही, कमी होत नाही. ओके. लक्षात आला? सो तुम्ही नोट्स काढण्यामध्ये अडकू नका, फक्त हे समजून घ्या. आता तुम्ही जे बरेच जणांनी उत्तर मला देत होते, तुम्ही नोट्स बघून देत होता. ओके. सो तुम्ही नोट्स मला बघून देत असलं तर मग मला उत्तर द्यायची काही गरज नाही. ओके. माझ्यासमोर नोट्स आहे. ओके. मला तुमचं दिवसांदिवस मेमरी वाढत असलेलं पाहिजे, समजतो? सो तुमच्या सर्वांचे शेअरिंग घ्यायचं पर्पज काय आहे? म्हणजे की तुम्ही नोट्स नाही घेतलेल्या आहेत, पण चिंतन केलेलं आहात, तुम्ही मनन केलेलं आहात. मी ही अपेक्षा नाही करत की 100% जे मी सांगलं तुम्ही सांगायला पाहिजे म्हणून, पण हा सगळं 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये जे तुम्हाला आवडलं तुम्ही ते शेअरिंग करता यायला पाहिजे, जे तुम्हाला भावलं. ओके. लक्षात आला? सो इथं काय मी डिस्प्ले करत आहे ते लिहून सांगण्यामध्ये काही तथ्य नाही. समजतो का सर्वांना? येस. ओके. पुढे जाऊ. प्राणिक डाएट थेरपी. सो आपण प्राणशक्ती वाढणारे आहार कुठले आहेत, काय काय आहेत, कसं कसं आहेत, हे आपण येत्या क्लासमध्ये बघणार होतो डिटेल्समध्ये. नंतर आपण प्राणमय कोश बघितलेलं होतो. ओके. सो प्राणिक शीत. ओके. सो ह्याच्याबद्दल आपण प्राणायाम शिकणार आहोत, तसं मी सांगितलेलं होतं काल. हे सायंटिफिक आहे, सिस्टमॅटिक आहे, आणखीन ट्रेडिशनली पण आहे. ओके. सो हे वेगळे इथं आपण प्राणायाम शिकणार आहोत, मुद्रा प्राणायाम शिकणार आहोत. ओके. सो मुद्रा प्राणायाम हे तुम्ही बघितलेलं असाल किंवा ज्यांनी संध्या वगैरे करत असतील त्यांना पण माहीत असतो.
ओके, ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत जेणेकरून आपलं शरीरच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये प्राणशक्ती पोचवतो, त्या त्या भागाचा त्रास आपल्याला सहजपणे कमी व्हायला लागतो. ओके, सो बेनिफिट्स ऑफ प्राणायामा, इन्क्रीज लंग कॅपॅसिटी. ओके, सो आपल्याला श्वासोश्वास किंवा लंग्स जे कॅपॅसिटी आहे, फुफ्फुस क्षमता आहे, ते आपण हार्डली 10% वापरतो किंवा 15% वापरतो. उरलेला 80-90% आपण फुफ्फुस वापरत नाही आहे. सो हे प्राणायाम करत असल्यामुळं हळूहळू संपूर्ण 80% फुफ्फुस वापरायची क्षमता आपल्याला वाढायला लागतो. ओके, सो बेनिफिट्स ऑफ प्राणायाम. ओके, सो इन्क्रीज लाईफ स्पॅन अँड क्वालिटी ऑफ लाईफ. ओके, फक्त हा छोटं दिलेला आहे, अजूनही भरपूर आहे. ओके, सो आपलं लाईफस्पॅन वाढवतो कशामुळं? प्राणायाममुळं. ओके, सो त्यामुळे इथं उदाहरण दिलेले आहेत बघा. ॲनिमल्सचा आणखी ब्रिदिंग रेट ठेवलेले लाईफस्पॅन आहे. कुत्रा आहे ते 1 मिनिटाला 60 ते 80 वेळी श्वास घेतो, श्वास सोडतो. त्यामुळं कुत्रं जे पिल्लू आहे ते 13 वर्ष ते 14 वर्ष राहतो. घोडा जे आहे हे 1 मिनिटाला 30 वेळी श्वास घेऊन श्वास सोडतो, त्याचा लाईफस्पॅन किती आहे? 30 वर्ष आहे. तसंच हत्ती जे आहे 1 मिनिटाला 15 ते 20 वेळी श्वास घेतो, श्वास सोडतो, त्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे. तसंच कासव जे आहे टॉर्टॉइस, ओके, ते 5 ते 10 वेळी श्वास घेतो आणखी श्वास सोडतो, त्याचं लाईफस्पॅन किती आहे? 500 वर्ष आहे. सो तसं साप जे आहे 1 मिनिटाला किती वेळ घेत आहे, सोडत आहे? 2 ते 5 किंवा 3 ते 5 वेळी श्वास घेतो, श्वास सोडतो, ते 1000 वर्ष राहतो. ओके, सो आपलं लाईफस्पॅन एवढं वाढू शकतो. 100 वर्ष तरी मिनिमम तुम्ही सेंचुरी मारणार आहात प्रत्येकाने. आहे का नाही तयारी? आवाजच येईना. चालू चांगले ठणठणीत पाहिजे तर. ठणठणीत होण्यासाठीच तरी सांगत आहे, आरामात सर्वांनी सेंचुरी मारूनच जायचं आहे. ओके, गव्हर्नमेंटचे जितकं बेनिफिट्स आहे तेवढे घेऊन जायचं रिटायर्ड झाल्यानंतर. तर साप हे 1000 वर्ष जगतोय म्हणजे बापरे, त्याला म्हणजे म्हणून ते साप कमी नाही होत वाटतं. त्यामुळं तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या मंदिरच्या जवळचं साप आहे म्हणतात बघा, हे मंदिरचं देवाचं साप आहे म्हणतात. रिझन काय? ओके, एक सापाला त्या सापाला 3-4 जनरेशन बघितलेलं असतं. ओके, आणखीन दरवर्षी त्याचं नवीन कात काढत असतो. ओके, आमचं पण निघतो, पण आपण त्याला देतच नाही काढायला, क्रीम लावून ठेवतो जुनं तसंच सांभाळून. गुड, सो इट्स क्लिअर. सो आपलं पण लाईफ स्पॅन डेफिनेटली वाढणार आहे. ओके, 100च्या पुढं जाणार आहे. ओके, बेनिफिट्स ऑफ प्राणायामा, डायरेक्ट प्राणिक एनर्जी वेरेवर नीडेड इन द बॉडी. जे आपल्याला प्राणशक्ती कुठं पाहिजे तिथं आपण पोचवू शकतो. ओके, सो ह्याच्या अगोदर सो हे द माइंड इज लाईक अ कम्प्युटर, ते थोडंसं मनोमय कोश आहे. हे बघा, प्राणायाम हा शरीर आणखीन मनाला बॅलन्स करायचं, सांभाळायचं स्थिती आहे. ओके, सो प्राणायाम अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, सो तुम्हाला राग आला तर काय होतं, काल सांगितलेलं होतं, आठवतं का? तुमचं श्वासोश्वास गती बदलतो. ते बदलल्यामुळं ओके, ते बदलल्यामुळं तुमचं शरीरामध्ये कुठेतरी संकोचित व्हायला लागतो किंवा तुम्ही दात दाबून ठेवता, हात असं पकडून ठेवता, शरीरच्या कुठल्या तरी भागामध्ये टाईटनेस जे म्हणतो, प्रेशर क्रिएट झालेलं असतं. ओके, लक्षात आलं. आणि भीती वाटली तरी पण तुमचा श्वासोश्वास गती बदलतो, त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. ओके, तर तुम्ही हसायला लागला तरी पण तुमचं पॅटर्न ब्रिदिंगचं बदलतो, त्याच्यापासून शरीरावर होणार हार्मोन्स बदलायला लागतात. ओके, तुम्ही रडत असाल तर तुमचं ब्रिदिंग पॅटर्न बदलतो. ओके, सो अगोदर दुःखाचं जे विचार मनामध्ये येतो
त्याच्यापासून तुमचं ब्रिदिंग बदलतं. ब्रिदिंग बदलल्यामुळं शरीरावर परिणाम होतो. हे समजतो का मी काय म्हटलेलं आहे ते? यस. मग तुमचं ब्रिदिंग पॅटर्न एक लेवलमध्ये आणून ठेवला तर कोणी काही म्हटलं तर तुम्हाला परिणाम नाही होत. ओके, तुम्ही स्थिरता राहायला लागता असा. मग तुम्हाला चिडचिड होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, किंवा लगेच नाराजी होणं, किंवा लगेच प्रतिकार करणं वगैरे, हे सगळं तुमचं बॅलन्समध्ये यायला लागतं, स्थिरतामध्ये यायला लागतो. का? त्याला थांबवायचं किंवा घ्यायचं हे तुमचं स्थिती यायला लागतं प्राणायाम करत असल्यामुळं. सो तुमचं प्राणायाम करत असल्यामुळं तुमचं मनाला स्थिरता आणतो, आणखीन शरीराला पण स्थिरता आणायला लागतो. दोन्हीचा हा ब्रिज आहे. ओके, लक्षात आलं. सो त्यामुळं मनोमय कोश हा महत्त्वाचा कोश आहे. तसं मी काल म्हटलेलं होतं, सांगितलेलं होतं ह्याच्याबद्दल. ओके, सो मनाची स्थिती काय आहे? मग डॉक्टर म्हणतात, ओके, सगळं रिसर्च, सायंटिस्ट लोक रिसर्च करून 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 मग नंतर नो माइंड म्हणून त्याला सांगतात. ओके, त्याचं काही सोल्युशन भेटत नाही आहे. ओके, पण भारतीय संस्कृतीमध्ये किंवा योगशास्त्रामध्ये, पतंजली योगशास्त्रामध्ये मनावरचं लक्षण काय आहेत, मन कसं ताबा ठेवता येतं, सहजपणे कसं नियंत्रण आणता येतो, जेणेकरून जीवन आनंददायक होऊ शकतो, ह्याचे सगळं सिस्टीम आहेत. ओके, त्याचं आपण येत्या क्लासमध्ये हळूहळू आपण शिकणार आहोत. ओके, तरी पण मी युजली उदाहरण देत असतो, ते देतो तुम्हाला. आपण 2 व्हीलर शिकण्यासाठी, 4 व्हीलर शिकण्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागतो, बरोबर आहे? 1 महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतो. तरी पण ट्रेनिंग घेतल्यानंतर मुंबईमध्ये असून दे, पुण्यामध्ये असून दे, मोठ्या मोठ्या शहरामध्ये असून देत, पोलीस आहेत. कुठला? ट्रॅफिक पोलीस म्हणतात, बरोबर आहे? सो त्या ट्रॅफिक पोलीस काय करतो? तो फाईन घालतो काय? तुमच्याकडून पैसे काढतो. रूल व्हायलेशन झाले तर. बरोबर आहे. मग चुकलं नाही पाहिजे, नियम तोडलं नाही पाहिजे. ओके, लक्षात येत आहे? सो आपल्याला साधारण 4 चाकीचं गाडी चालवण्यासाठी खूप मोठं नियंत्रण ठेवलेलं आहे. तसं आपलं शरीर चालवण्यासाठी आपलं शरीर कोण चालवत आहे? मन चालवत आहे. मग मनाला आपण कधी ट्रेनिंग दिलं का? नाही आहे. मग लायसन्स दिलं का? नाही आहे. मग त्यामुळे सुसाईड केसेस जास्त दिसतात, डिप्रेशनमध्ये जास्त दिसतात, मर्डर केसेस खूप दिसतात, चोऱ्या वगैरे सगळं खूप दिसते. ओके, इवन डॉक्टर्सने पण चोरी केलेली आहे, मिनिस्टर तर करतात. ओके, लक्षात आला? सो एज्युकेटेड असलेले पण चोरी करतात. कारण काय? मनाला ट्रेनिंग दिलेलं नाही आहे. मनाला ट्रेनिंग दिलं तर चुकीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. ओके, सो तुमचं शरीर चालवण्यासाठी ट्रेनिंग दिलेलं नाही आहे. त्यामुळं कंपनी काय सांगतो? तुम्ही कार विकत घेतला नवीन, कंपनी काय सांगतो? 3 महिने झाल्यानंतर किंवा 500 किलोमीटर झाल्यानंतर सर्व्हिसिंग म्हणतो, बरोबर आहे? ओके, म्हणजे काय? वारंवार सर्व्हिसिंग करत असलं तर तुमचं गाडी काय राहील? व्यवस्थित राहील. तसं आपलं शरीर जन्मल्यापासून पळतच आहे ना. ह्याला कुठल्या गॅरेजमध्ये घेऊन गेला? नाही घेऊन गेला ना. मग आता हे तर गॅरेज आहे. गैरेज है। हाँ, यही गैरेज है। इसमें आपको क्या करना है? ठीक होना है। ओके, और किसको अच्छा लगता है साहब ये बहुत तकलीफ हो रहा है, ये पार्ट निकाल दो, नया पार्ट डाल दो। अभी हार्ट का प्रॉब्लम आ रहा है, इसको निकाल दो, दूसरा डाल देंगे। टाइम्स ऑफ इंडिया का एक ओनर था, अमेरिका जाकर 3 बार उसका हार्ट बदल कर चेंज कर आया, 4थे बार गया ऊपर। ऐसे किसी को इंटरेस्ट है क्या पार्ट्स बदलने का? नहीं ना, ओरिजिनल पार्ट इज ओरिजिनल बोलते हैं। ओके, दूसरा पार्ट डाल दिया तो वो उतना जल्दी एडजस्ट होता
नहीं है। सो इसलिए ओरिजिनल को बहुत संभाल कर रखना है। उसके लिए हम आहार भी देखेंगे और प्राणायाम भी करेंगे, लेकिन शरीर ठीक है लेकिन मन ठीक नहीं ना, गड़बड़ उधर हो रहा है। मन को ट्रेनिंग तो नहीं दिया, आने वाले क्लास में हम ट्रेनिंग दे देंगे। मन का ट्रेनिंग क्या है? समाधि अभ्यास है, ध्यान है, मेडिटेशन है। ऋषि मुनि ने पहले वही सिखाया। ओके, मन को कैसा सहजता से नियंत्रण में रख सकते हैं, सहजता से, जबरदस्ती नहीं। जबरदस्ती रहेगा बाद में वो ढाम ब्लास्ट हो जाएगा। देखो लेडीज बहुत सहन शक्ति रहता है, एक एक महीना, दोन दोन महीना, एक साल के बाद किसी के साथ झगड़ा हुआ घर में, साल का सब हिस्ट्री निकलता है। ओके, उस साल, उस वक्त शादी में ऐसा किया था, मेरा बर्थडे में ऐसा किया था, उसका ऐसा किया था, झगड़े में सब निकलता है कि बम बम ब्लास्ट हो जाएगा। क्यों? वो मन को नियंत्रण किया है ना। ओके, इसलिए वो गड़बड़ हो रहा है। सो इसलिए इसको नियंत्रण नहीं करना है, इसको कंट्रोल नहीं करना है, इसको मैनिपुलेट नहीं करना है। ये सहजता से उसको किस ढंग से हम नियंत्रण भी नहीं बोलते, उसको गुरुजी ने यूज किया वर्ड बीइंग, रहना। जो स्थिति है वो स्थिति में रहने के एबिलिटी आप में धीरे धीरे से आना चालू हो जाएगा। सो ये मनोमय कोश महत्वपूर्ण है। यानी कि गाड़ी BMW दिया तो भी गाड़ी चलाने के लिए नहीं आ रहा तो एक्सीडेंट ज़्यादा होगा। कल भी मैंने इसको एग्जांपल दिया था। ओके, सो वैसा ही हमारा शरीर अच्छा है। देखो मेंटल हॉस्पिटल में कभी विजिट किया है? मेंटल हॉस्पिटल देखने में हट्टे खट्टे दिखते हैं, लेकिन मेंटली सब ऑफ है। शुरू में अच्छा बोलते हैं, बाद में देखना उनका हालत कैसा रहता है, जल्दी भाग कर चला जाएंगे। और हमने सुना मैक्सिमम 90% सब लोग साइकिक है, मेंटल है, लेकिन किसी को पता ही नहीं चलता है। लेकिन ये कोर्स करते करते आपको पता चल जाएगा। क्या? मैं पहला मेंटल था, अभी ठीक हो गया। फिर आपको पता चलता है। फिर इसलिए अब हम यूजुअली बोलते हैं, क्या बोलते हैं, दोनों भी वाइफ है हस्बैंड दोनों मिलकर प्रोग्राम करो। ओके, नहीं तो गड़बड़ हो जाएगा। ओके, नहीं तो वाइफ को लगेगा ये मेरा हस्बैंड थोड़ा सा मेंटली दिख रहा है वगैरह ऐसा। ये वाइस वर्सा। एक लड़ी थी अपने मेंटल हो गया ऐसे बोलेंगे वो। हाँ, दोनों एक साथ नहीं, दोनों ने एक साथ नहीं किया तो अभी ये मेंटल हो गया ऐसे बोलेंगे। हाँ, सच में। वो उसको बोलेगा उसको। हाँ, नहीं, फिर बहुत चेंज हो जाते हैं वो। उसका देखो, एक लेखक थे बाबा भांड बोलकर है, संभाजी नगर में, उनका साकेत प्रकाशन पब्लिकेशन है। वो भी मिनिस्टर भी थे वगैरह से, डिपार्टमेंट में काम किए वगैरह से, साहित्य अकेडमी वगैरह सब रन किए। वो बोले कि मेरा वाइफ में चेंजेस देखकर मैंने ये कोर्स किया, बोला। यानी कि अब उनका किताब भी आ रहा है, वो लिखा है, उनका एक्सपीरियंस लिखा है उसमें। ओके, तो कहने का मतलब क्या है कि दोनों मिलकर किया तो अच्छा रहता है। ओके, दोनों का अंडरस्टैंडिंग बढ़ जाता है, मैच्योरिटी बढ़ जाता है, समझ बढ़ जाता है। ओके, नहीं तो दोनों का बीच में, मैंने देखा दुनिया में ज़्यादा से ज़्यादा झगड़ा किससे हुआ होगा? क्या लगता है? हर दिन झगड़ा ज़्यादा से ज़्यादा छोटे छोटे बातों में होता है। कौन से रिलेशनशिप में ज़्यादा होता है? हस्बैंड वाइफ। पति पत्नी। यस, ओके। सो इनका भी होता है और प्यार भी उतना ही होता है। ओके, ऐसा नहीं कि नहीं है। इसलिए वो, आपने कभी संभाजी नगर वेरोल गए हैं क्या? 16 नंबर लेन है, उसको कैलाश लेन ही बोलते हैं, केव्स, कैलाश केव्स बोलते हैं, 16 नंबर का है। उधर का गाइड अच्छे ढंग से बताता है। ओके, काम और रथी का बीच में एक गन्ने का रखा है सिंबल। वो बोलते हैं क्यों मालूम है ऐसा? वो बोलते कि दोनों भी जितना बीच बीच में झगड़ते हैं उतना मिठास बाहर आता है वगैरह से।
इसलिए वो गन्ने का सिंबल रखा है। ऊपर देख रहे हैं तो कठोर रखता है, जैसे जैसे चबाते रहेंगे वैसे वैसे मीठा क्या होता है, गन्ने का रस अच्छे ढंग से आना चालू हो जाता है। ओके गुड, आगे बढ़ेंगे। मनोमय क्वेश्चन समझ में आ रहा है? ये सब मन के बारे में बता रहा हूँ, हाँ, नहीं तो आप बोलेंगे ये क्या दोनों को वाइफ हस्बैंड के बारे में बता रहे। ओके सो ये मनोमय क्वेश्चन होकर सडनली इधर जंप हो गया। चलो अभी मनोमय कोश, बाद में विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हमने देखा है, फिर भी इधर आगे आएगा, अभी ये हम देखेंगे। व्हाट इज समाधि, यानी कि ये है मन को स्थिर करने का एबिलिटी। किस में है? समाधि में है। समाधि यानी कि क्या है? ओके सो सम प्लस धी, ओके समाधि बोलते हैं। मतलब धी मतलब बुद्धि, समा मतलब समय, इक्वानिमस आगे आएगा। ओके समा मीन्स इक्वानिमस, धी मीन्स बुद्धि, इंटेलेक्ट। ओके सो ये दोनों, बुद्धि हमारा स्थिर है तो, समस्थिति में है तो वो हम समाधि स्थिति में है, नहीं तो गड़बड़ होगा। क्या गड़बड़ होगा? व्हाट इज द डिफरेंस बिटवीन समाधि एंड ऑर्डिनरी धी? ओके सो क्या लगता है? सो हमारा बुद्धि हमेशा देखेंगे, आवर इंटेलेक्ट ऑपरेट्स इन 3 पर्टिकुलर स्टेट्स ऑफ, क्या है आगे क्या लिखा है? फंक्शनिंग। ओके स्टेट्स ऑफ फंक्शनिंग्स। ओके सो हम 3 स्थिति से ऑपरेट करते हैं। ओके वो हम देखेंगे अभी। ये आपको ऑर्डिनरी धी और समाधि, इसमें डिफरेंस क्या है आपको मैं समझाऊंगा। समाधि में आप क्लास में आए तो भी ठीक है, नहीं आए तो भी ठीक है, आप हमसे बात किया तो भी ठीक है, नहीं बात किया तो भी ठीक है, सब कुछ ठीक है। जो स्थिति होता है उसको समाधि कहते हैं। ओके सो ऑर्डिनरी में क्या होता है? मुझसे क्यों बात नहीं किया, ऐसा टेंशन चालू होता है। ये बहुत बड़बड़ कर रहा है, बात बार बार कर रहा है, तो उसी वक्त भी क्या होगा? टेंशन चालू हो जाएगा। ओके सो ये हमेशा द्वंद्व में रहता है ऑर्डिनरी बुद्धि। ओके कंफ्यूज स्टेट में रहता है, वो ऑर्डिनरी बुद्धि है। समझ में आ रहा है? ओके समाधि का जो रहने वाला बुद्धि है वो स्थिरता में रहता है, इक्वानिमस, काम, रिलैक्स, पीसफुल स्टेट में रहता है। ओके सो हमारा बीइंग समबडी विच इज स्टेट ऑफ ईगो। ओके सो बाद में बीइंग नोबडी विच इज मेडिटेटिव स्टेट, मैं कुछ भी नहीं हूँ, ये समाधि स्थिति में आता है। ओके सो बीइंग एवरीबडी विच इज सेंटली स्टेट, मतलब सब कुछ मैं हूँ, सब कुछ मेरा है, सब कुछ अपना है, ये जो भाव है देखने का, वो कौन सा स्थिति में आएगा? संतों में रहेगा। ओके सो मोस्ट ऑफ द टाइम वी ऑपरेट इन द फर्स्ट स्टेज, मतलब हम हमेशा ईगो से ऑपरेट करते हैं, अहंकार से हम बात करते रहते हैं। ओके सो समाधि एस्पेक्ट रेफरेंस टू द ट्रांसफॉर्मेशन फ्रॉम समबडीनेस टू नोबडीनेस, फ्रॉम ईगो टू ईगोलेस स्टेट हो सकता है। ओके जैक लाइक चाइल्ड। सो हम देखो, कल मैं उधार दिया था, आपको ज़्यादा गुस्सा आता है, क्यों? क्योंकि आपका अहंकार को ठेस लगा वाला रहता है। ओके सो इसलिए ज़्यादा बीपी किसको है? अहंकार का आदमी को है। ओके जिनको जिनको समबडीनेस जो है, अहंकार जो है, उनको वो सब दिक्कत आना चालू हो जाते हैं। ओके सो इसलिए आपको आने वाला क्लास में हम देखते हैं कि बुद्धि को किस ढंग से ऑपरेट करना है। सो ईगोलेस स्टेट आप नेचुरली जाएंगे। ओके बहुत लोग मुझे बाद में आकर बोलते थे हमको पता ही नहीं चला हमारा अहंकार कब चला गया बोलकर वगैरह से। सो ये अहंकार निकालने के लिए प्रोग्राम नहीं है, वो अपने आप जाएगा। ओके सो उतना भी नहीं जाएगा, थोड़ा सा हम रखने के लिए बोलते हैं। ओके जैसे कि सांबार में ज़्यादा नमक डाला तो क्या होगा? खाने का अच्छा होगा? नहीं होगा। नहीं नमक डाला तो क्या होगा? खा पाएंगे? उसमें भी स्वाद नहीं आएगा, थोड़ा सा चाहिए। वैसा अहंकार भी जरूरी है, लेकिन वो थोड़ा सा चाहिए। किस ढंग से चाहिए आने वाला क्लास में हम देखेंगे। ओके टू गो फ्रॉम समबडीनेस टू नोबडीनेस वी यूज मैकेनिक्स ऑफ समाधि। सो हम यहाँ पे समाधि प्रैक्टिस करते हैं, जिससे
मैं कोई भी नहीं हूँ, वो स्थिति आपको अपने आप आना चालू जाता है। ओके, सो बहुत लोग डर जाते हैं। समाधि मतलब वो मरने के बाद दफन करते हैं। ज्ञानेश्वरी समाधि लिए, उधर राघवेंद्र स्वामी जी लिए हैं, या सोलापुर में शिव योगी लिए हैं। ऐसे समाधि का अभ्यास यानी डेफिनेशन सुना तो बहुत लोग डर जाते हैं। ओके, अरे बाप रे, इतना जल्दी मुझे ये नहीं प्रोग्राम करना है, ऐसा बोलते हैं। सो नॉर्मल स्टेट ऑफ फंक्शनिंग, ओके, फ्रॉम ईगो देर इज लाइक और डिसलाइक, उसको हम कहते हैं काम क्रोधा। यानी कि हमेशा हमारा जो बुद्धि है, चाहिए या नहीं चाहिए, पसंद या नापसंद, ओके, इसमें द्वंद्व में रहता है। समझ में आ गया? सो वो द्वंद्व से परे जाना ही समाधि अभ्यास है। इन दिस स्टेट ऑफ फंक्शनिंग आई वांट टू एक्वायर दिस एंड दैट। ओके, सो पाने के लिए रहता है। सो कौन रीडिंग करेंगे ये? You are always slave to the object which you like or dislike. If you like a person or situation, you want be with them. समझ में आ रहा है? यानी कि आपको कोई एक व्यक्ति पसंद है, समझो, आप हमेशा उसके साथ जाएंगे, बात करेंगे, गप्पा मारेंगे। आपको खाने की इच्छा नहीं तो वो खाना खाएंगे। आप पिक्चर को भी, वो बोलेगा चलो पिक्चर को जाएंगे, आपको पिक्चर को जाने की इच्छा नहीं होता है, फिर भी जाता है। क्यों? आपको फ्रेंडशिप मेंटेन करना है। वो फ्रेंडशिप मेंटेन करने के लिए उनके लिए जो जो लगेगा वो सब करेंगे। ओके, इन केस पार्टी में चलो बोलते आप भी जाते हैं, आपको पीने का आदत नहीं रहता है, थोड़ा सा फ्रेंडशिप मतलब थोड़ा सा चलता है, थोड़ा सा ले लो, वो पीना भी चालू कर देते हैं। ओके, क्यों? फ्रेंडशिप मेंटेन करना है बोलकर। ओके, सो फ्रेंडशिप आपका ये चाहत है। फिर आपका दोनों का बीच में झगड़ा हो गया, समझो, क्या करेंगे? बात बंद कर देंगे। If you dislike them, you don't want to be around him, still you are slave because they are controlling Your action. correct। So जब झगड़ा हो गया तो वो बोलेगा अरे चलो पार्टी में, आप नहीं जाएंगे। क्यों? अभी झगड़ा हो गया, मन से दुश्मनी हो गया, नहीं जाएंगे। इच्छा रहता है फिर भी नहीं जाएंगे। ओके, सो एग्जैक्टली उसका उल्टा करना चालू कर देते हैं। आपका घर में देखो होता है ये। आप बच्चे के साथ कुछ तो झगड़ा हो गया समझो, या बच्चे के पसंद का आपने कुछ दिया नहीं, वो क्या करेगा? बात नहीं करता। बात नहीं करेगा ना, जो भी आप बोलो वो नहीं सुनता है, नहीं सुनेगा। उसको बोला ना दरवाजे बंद करो, वो बोलेगा वो खुला ही रखेगा। उसको बोल दिए ना पानी नहीं देना, वो पानी ला कर देगा। ओके, जो आप उल्टा बोलेंगे वो करना चालू कर देता है। ओके, क्यों? झगड़ा हो गया। सो ये हमेशा लाइक और डिसलाइक में ये फंक्शन होना चालू हो जाता है। ओके, सो बोथ कामा एंड क्रोध आर टू साइड्स ऑफ द कॉइन एंड देयर इज अ नेचुरल रिजल्ट ऑफ बीइंग इन समबडीनेस। मैं कोई तो वो स्थिति में हम रह जाते हैं। नेचुरली दैट इज हाउ वी एक्ट, वी हैव गॉट लाइक्स एंड डिसलाइक्स। सो हमारी ज़िंदगी चाहिए या न चाहिए, पसंद या न पसंद, या उसका जो वर्ड्स संस्कृत यूज़ किया है काम क्रोध। काम मतलब चाहत, अट्रैक्शन, ओके, ज़रूरत। ओके, सो क्रोध यानी कि क्या होता है? विरोध, ओके, द्वेष। ये सब अपोजिट वर्ड्स हैं। ओके, सो ये दोनों का परे होना ही एक्चुअली समाधि है। वी थिंक समथिंग इज राइट और समथिंग इज रॉन्ग। हम हमेशा किस में रहते हैं? ये गलत है, ये सही है, उसमें हम अटके रहते हैं। सो ऑल द गुड एंड बैड, राइट और रॉन्ग कम्स फ्रॉम, कहाँ से आता है? ईगो स्टेट से आता है। पर्सन कमिंग टू द क्लास, ओके, सो आदमी क्लास को आता है। ओके, आप आने के बाद पहला देखते हैं, अभी मैं भी देख रहा था इसमें, वो एक आदमी देख रहा है स्क्रीन ऐसे ऐसे स्क्रॉल कर कर, कौन कौन क्लास में आया है ऐसा। अरे ये तो मेरा फ्रेंड है, आ गया, इसको मैं बाद में बात कर लूँगा। ओके, फिर वो क्या करेगा? उसके साथ बात करेगा, और भी लगता है कि यस मैं भी करूँगा अगर ऐसे। जैसे स्क्रोलिंग कर कर देखा, कोई नहीं, अरे यार कोई नहीं, हमारा फ्रेंड्स कोई पहचान के नहीं, अभी कैसा करें। सो उसका उत्साह है क्या क्लास में रहने का?
नहीं, ये समझ में आ रहा है? ओके, सो और भी अलग अलग उदाहरण है, वो हम देख सकते हैं, लेकिन आपको इतना ही है, जो भी आप चाहत रहेंगे वो आप गुलाम रहेगा। सो मोबाइल कभी आपको डिमांड कर कर जंपिंग कर कर मुझे उठा लो बोलता है? नहीं बोलता है। ओके, समझ में आया? लेकिन बिना मोबाइल का आपको रहने के लिए हो रहा है क्या? नहीं हो रहा है। मतलब आप किसका गुलाम है? मोबाइल का। मैंने कि मोबाइल आपके लिए है या आप मोबाइल के लिए हैं? हम मोबाइल के लिए। हाँ, वैसा हो गया। फिर अभी किसका गुलाम है? मोबाइल का। ओके, मैं एक एग्जांपल बता रहा हूँ। ओके, सो आपको लगा कि यस मुझे मकान बनाना है, अपने घर बना दिया, अभी घर छोड़कर जाने का इच्छा ही नहीं हो रहा है। 4 दिन रिट्रीट को चलो बोल रहा तो इच्छा नहीं होता है। क्यों? अभी ये घर छोड़कर कैसे जा सकते हैं? घर में तो बच्चे हैं, सास जी है, वो हम नहीं छोड़ सकते हैं, वैसा हम बोलना चालू कर देते हैं। लेकिन 4 दिन उधर जाने के बाद लगता है अरे 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 मम्मी बाहर गाना बहुत अच्छा हो गया। क्यों? उनको जो पसंद चाहिए वो कर कर खा सकते हैं, जो चाहिए वो मंगवा सकते हैं, जो चाहिए वो कर सकते हैं। ओके, सो आपको भी 4 दिन आश्रम में रहने के बाद पता चलता है कि मेरा बिना भी घर अच्छा चल रहा है, ऑफिस अच्छा चल रहा है, लेकिन हमारे दिमाग में अटक गया था। क्या अटक गया है? मेरा बिना कुछ हिलने वाला नहीं है। ओके, सो फिर ये जो धारणा है वो अपने आप निकल जाएगा, यानी कि एक गुलामी का वृत्ति से आप निकल जाएंगे। नो डाउट वो सब एक्टिविटीज़ करेंगे विथ फ्रीडम से करेंगे। बुद्धि विज्ञान में कोश है, इसके बारे में हमने देखा था, कल सांप का एग्जाम्पल देखा था। ओके, सो हमारा नेचर कौन सा है? आनंदमय कोश। आनंद में रहना ही अपना नेचुरल स्वभाव है। ओके, सो क्या लिखा है? Being happy for no reason. फॉर नो रीजन। यस, सो अभी क्या हो गया? सबको रीजन चाहिए आनंद में रहने के लिए, इसलिए प्रॉब्लम क्रिएट हो रहा है। सो गुरुजी यहाँ पे क्या कर रहा है? कुछ भी नहीं रहते हुए भी आप कैसा रह सकते हैं? आनंद में। आपने कभी गौर से निरीक्षण किया कि बच्चों को वो कोई भी एक रूम में छोड़ दो, वहाँ कुछ भी नहीं है, फिर भी बच्चे कुछ न कुछ इमेजिन करेगा, एक्शन करेगा, कुछ न कुछ करेगा, खुशी से रहेगा। देखा है? लेकिन अभी घर में सब कुछ है, फिर भी आनंद नहीं हो रहा है। ओके, यानी कि आनंद का डेफिनेशन हम कुछ गलत समझ लिया है। सो बीइंग हैप्पी फॉर नो रीजन, जिसको ये समझ में आता है वो जिंदगी जीना चालू कर देते हैं। ओके, बीइंग हैप्पी फॉर नो रीजन, राइट हियर राइट नाउ। समझ में आ रहा है? ये 2 दिन के बाद खुशी नहीं होगा, अब भी होगा, अब भी से चालू हो जाएगा। जैसे एक माता ताई बताई कि मुझे अभी थोड़ा सा खुशी महसूस हो रहा है या थोड़ा सा गुस्सा कम हो रहा है। ओके, ये चेंजेस निरीक्षण चालू हो रहा है। ओके, यानी कि अंकुर मालूम है ना, अभी स्प्राउटिंग चालू हो रहा है। ओके, अभी धीरे धीरे से बढ़ने वाला है, धीरे धीरे से बढ़ेगा। ओके, सो वंडरफुल वर्ड। दुनिया क्या है? बहुत अच्छा है जब आप अच्छा है तो। समझ में आ रहा है? हम अब तक किसको अच्छा करने के लिए जा रहे हैं? नहीं, दूसरों को। हस्बैंड ठीक नहीं, उसको ठीक करेंगे। बेटा ठीक नहीं, उसको ठीक करेंगे। मेरा बॉस ठीक नहीं, उसको ठीक करेंगे। ओके, मेरा ब्रदर अच्छा नहीं है, उसको ठीक कर देंगे। मेरा बहू ना थोड़ा सा क्रैकी हो रही है, उसको ठीक करेंगे। ऐसा करते करते वो कोई ठीक हुआ नहीं। बाद में समझ में आ रहा है, अरे यार दूसरों को ठीक नहीं करना है, पहले किसको ठीक करना है? खुद को ठीक कर दिया तो दुनिया अपने आप ठीक होना चालू हो जाएगा। ओके, गुड। आगे बढ़ रहे हम। मंडे टू संडे, यानी कि जो हमारा जो प्रोग्राम है ना, डेट लिखा है 8 जून से लेकर 28 जून तक ये प्रोग्राम रहेगा। शाम को 7
से लेकर 9 बजे तक। ओके, सो उसके बाद क्या है, सो आपको 6 बजकर 5 मिनट पहले आपको लॉगिन होना है। म्यूजिक प्ले किया जाएगा, वो अच्छा थोड़ा सा सुनिए, और आप भी थोड़ा सा मेंटल से डिस्टर्ब रहते हैं काम करने में, वो ये सब थोड़ा सा 5 मिनट कैमरे के सामने बैठा, थोड़ा सा रिलैक्स हो गया, आपका माइंड रिलैक्स हो जाएगा, आपका बॉडी रिलैक्स हो जाएगा, जो म्यूजिक अच्छे ढंग से सुनना चालू कर देते हैं। फिर आगे क्लास हमारा जो मंत्र चैंटिंग कर रहे हैं उसका भी धीरे धीरे से असर जो हो रहा है अपना शरीर पर, मन पर, वो भी आप महसूस करना चालू कर देते हैं। ओके, सो उसका रेसिडेंशियल ट्रेनिंग है थर्सडे। देखो, इट्स नॉट कंपल्सरी रेसिडेंशियल प्रोग्राम, लेकिन जिनको जिनको नहीं जम रहा है आने के लिए, या कोई बेंगलुरु में है, क्या किसी का पैर को फ्रैक्चर हो चुका है, या किसी का और कुछ प्रॉब्लम्स है, वो नहीं आ सकते, तो इट्स ओके। लेकिन जिनको जिनको मौका मिल रहा है वो छोड़ो मत। ओके, 25 तारीख से लेकर 28 ओके 28 तारीख को आपका ट्रेन बुक करो या बस बुक करो, जहाँ से आप है वहाँ से बुक करो। ओके, इसका बारे में डिटेल्स आपको गूगल मैप वगैरह हम भेज देंगे। ओके, सो वहाँ पे रेसिडेंशियल प्रोग्राम है, इसका आप एक्सपीरियंस वहाँ पे करना चालू कर देते हैं। जो हमने आइडियल वर्ल्ड का एग्जांपल दिया था या बोले थे, वो एक्सपीरियंस करेंगे। वहाँ पे भी आप थोड़ा सा शारीरिक, मेंटल क्लिंजिंग, वो सब प्रोसेस वहाँ पे अच्छे ढंग से होना चालू हो जाता है, वो अच्छा एक्सपीरियंस आप ले लेंगे। ओके, सो वहाँ पे शायद आपको पंचकर्म भी हो सकता है, और ऑयल मसाज होगा, स्टीम बाथ होगा, मड बाथ होगा। ओके, थोड़ा सा वो भी प्रोसेस होता है, हो जाएगा। ओके ना, सो वहाँ पे आपको 25 तारीख को 1 PM ओके ट्यूसडे गुरुवार को है, 1 बजे तक रिपोर्टिंग टाइमिंग है। 1 बजे तक वहाँ पे पहुँच जाना। जैसा उधर मेडिटेशन हम सीखने वाले हैं, मेडिटेशन कर कर थोड़ा सा रेस्ट कर कर आगे अपना क्लास बढ़ेगा। वो जो कोई आ रहे हैं उनको वहाँ आने के बाद 3070 रुपीज़ रजिस्ट्रेशन करना है, यानी कि वो स्टे और फूड का एक्सपेंसेस वगैरह रहेगा, उसके लिए रहेगा। ओके, सो जो आना नहीं चाहते उनका क्लास कंटिन्यू रहेगा ऑनलाइन, आश्रम में रहते हुए भी। ओके, सो मतलब वो कुछ खो नहीं रहेंगे, लेकिन महत्वपूर्ण जो बीइंग टुगेदर जो है, सब लोग एक जगह पे इकट्ठा होकर जो एक्सपीरियंस अलग होता है, ओके 1 to 1 जो एक्सपीरियंस अलग रहता है, वो ऑनलाइन नहीं मिलेगा, लेकिन नॉलेज मिलेगा। ओके, ये क्लियर हो गया सबको? यस, आगे बढ़ें। यस, सो माय आइडियल वर्ल्ड आपको मैंने होम प्ले दिया था, वो आप वहाँ पे एक्सपीरियंस करेंगे, और रिट्रीट आना है वो अच्छा रहेगा। ओके, इस मंथ जिसको नहीं जमता है वो नेक्स्ट मंथ में भी आ सकते हैं। ओके, सो ब्रिंग जॉय बैक इनटू योर लाइफ। समझ में आ गया? आपका आनंद खुशी वापस आप आना चालू होगा, आपका बचपन आपको वापस मिलना चालू होगा, आप अच्छे ढंग से जॉय, आनंद खुशी में रहना चालू कर देंगे। ओके, सो जय गुरुदेव। यहाँ पे अभी रुकता हूँ। ओके, सो अभी थोड़ा सा प्राणायाम सीखेंगे, टाइम है ना? ओके, सो प्राणायाम का महत्व हमने देखा है, लेकिन वो सब प्राणायाम महत्व जो है, ज़्यादा बेनिफिट्स वज्रासन में बैठकर होता है। ओके, सो जिसको जिसको वज्रासन में बैठने के लिए दिक्कत होता है, वो बैठने का ज़रूरी नहीं है, चेयर पर बैठ सकते हैं। किसी को चेयर पर भी नहीं बैठने के लिए जमता है, वो लेट कर भी ब्रीदिंग कर सकते हैं। क्लियर? यस, सो हमको प्राणायाम करने से पहले थोड़ा सा स्टेप्स है, वो हम सीखते जाएंगे, है ना? सो पहला आपको हम ब्रीदिंग टेक्निक सिखाएंगे या ब्रीदिंग का नियम बताएंगे। ओके, फिर बाद में आपको वज्रासन भी सिखाएंगे। पहला वो नियम सीखकर फिर हम वज्रासन में जाएंगे। सो ब्रीदिंग का जो नियम है, 4 नियम है। ओके, इंग्लिश में कहते हैं स्लोली ब्रीद इन,
और स्लोली ब्रीद आउट। धीरे से सांस लेना है और धीरे से श्वास को छोड़ना है। ओके, सो नेक्स्ट पॉइंट होता है संपूर्ण श्वास लेना है। ब्रीद इन फुल्ली, ब्रीद आउट फुल्ली। संपूर्ण श्वास लेना है और संपूर्ण श्वास छोड़ना है। हम संपूर्ण और धीरे से सांस नहीं लेते हैं। ओके, सो उसका हम प्रैक्टिस करेंगे। ये दो नियम पता चल गया। पहला, धीरे से श्वास लेना है और धीरे से छोड़ना है। संपूर्ण श्वास लेना है और संपूर्ण श्वास छोड़ना है। लेकिन छोड़ने के वक्त थोड़ा सा गले में आवाज करते हुए छोड़ना है, जैसा कि ओके। सो ये जर्क्स नहीं होना चाहिए था। जैसे मेरा अभी जर्क्स हुआ वो नहीं होना चाहिए। जैसे ऐसा झटके देकर देकर श्वास को नहीं छोड़ना है। एक ही रिदम में श्वास छोड़ना है। ओके, सिर्फ श्वास छोड़ने के वक्त ही गले से आवाज निकालना है। क्लियर? यस। सो छोड़ने के वक्त या लेने के वक्त नो जर्क्स बोलते हैं। झटके नहीं देना है, यानी कि स्मूथ। ऐसे झटके लेते हुए श्वास नहीं लेना है और ऐसे करते हुए श्वास को छोड़ना नहीं है। एक रिदम में लेंगे और एक रिदम में छोड़ेंगे। ओके, सो हम इसको थोड़ा सा प्रैक्टिस करेंगे। सभी लोग अपना बैक स्ट्रेट रखिए, पाठ सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायचा आहे, समोर बघत आहोत त्या पद्धतीनं। ओके, सावकाश संपूर्ण श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास घ्यायचा आहे, तोंड उघडून घशातून आवाज करत सावकाश संपूर्ण श्वास सोडायचा आहे। ओके, सो पुन्हा एकदा सावकाश संपूर्ण श्वास घ्यायचा आहे, सावकाश संपूर्ण घशातून आवाज करत श्वास सोडायचा आहे। सो पुन्हा एकदा सावकाश संपूर्ण श्वास घ्या, सावकाश संपूर्ण श्वास सोडत आहात। पुन्हा एकदा सावकाश संपूर्ण श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सावकाश संपूर्ण श्वास सोडायचा आहे। और एक बार लास्ट, धीरे से संपूर्ण श्वास लेना है। ब्रीद इन स्लोली एंड फुल्ली, breathe out slowly and fully. While exhaling, make a sound from pit of throat without jerks. While inhaling or exhaling, no jerks. अभी लास्ट और एक बार करेंगे। धीरे से संपूर्ण श्वास लीजिए और गले से आवाज करते हुए धीरे से संपूर्ण श्वास छोड़िए। वेरी गुड, बहुत अच्छे कर रहे हैं। अभी 2 बार अपने आप कीजिए, मैं इंस्ट्रक्शन नहीं दूंगा।
How to sit in Vajrasana. वेरी गुड. स्टॉप. यस. सो आज थोड़ा सा हम वज्रासन में बैठने का देखेंगे. ओके. सो जिनको जिनको जमता है वो वज्रासन कर सकते हैं. जैसे को थोड़े लोगों को नहीं जम सकता है. ओके. जैसे कि ऑलरेडी मैंने बताया था, पैर फ्रैक्चर है, एंकल में चोट आया है, या बैठ नहीं पाते हैं. ओके. सो वो करने का कोई ज़रूरी नहीं है, लेकिन मैं फर्स्ट प्रायोरिटी दे रहा हूँ वज्रासन. हम वो सीखने वाले हैं. दूसरा मैं कह रहा हूँ कि आप चेयर पर बैठ सकते हैं. जो खाने के लिए बैठते हैं, भारतीय बैठक है वैसा बैठ सकते हैं. वो नहीं आ रहा है तो चेयर का स्टाइल में बैठ सकते हैं. वो भी नहीं जम रहा है तो लेट कर भी ये कर सकते हैं. वज्रासन नहीं कर सकते, लेकिन प्राणायाम कर सकते हैं. मैं वही बता रहा हूँ. या ब्रीदिंग, जैसे अभी हमने जो ब्रीदिंग कर रहे थे उस ढंग से आप कर सकते हैं. सो इसको थोड़ा सा प्रैक्टिस करना है. ओके. समझ में आ रहा है सबको? सो अभी हम वज्रासन पहले देखेंगे, फिर मैं आपको आगे का इंस्ट्रक्शन देते जाऊंगा. ओके. कितने लोगों को वज्रासन मालूम है? हाथ ऊपर कीजिए, देखेंगे एक बार. एक मिनट. हाँ, मुझे देखने दो. या सभी लोग अपने कैमरा ऑन कर कर दिखाइए, हाथ ऊपर कर कर. ऐसा वो थम्स अप किया तो समझ में नहीं आएगा. यस, सभी लोग कैमरा भी ऑन हो रहा है. वेरी गुड, वेरी गुड. ओके. यस. सो फेस 440 आप नहीं दिख रहे, आपका नाम नहीं मालूम है. वेरी गुड. बहुत लोगों को मालूम है. वेरी नाइस, वेरी गुड. यस. सो ये मैं आपको हाईलाइट कर रहा हूँ. मैडम आपका नाम बताइए. आपका नाम क्या है? आपका वीडियो आप खुद देख रहे होंगे आपका मोबाइल में. सोनाली नरसाळे. हाँ. सो आपका नाम चेंज करना है. ओके. आपको जमता है करने के लिए? सोनाली, मैं कर दूं या आप करेंगे? म्यूट है वो. हाँ, म्यूट हो गया. ठीक है. सोनाली. ठीक है, मैंने सोनाली टाइप कर दिया है आपके लिए. ओके. सो आप थोड़ा सा देखना है कि अपना ना मोबाइल पे, क्योंकि हमको पता नहीं चलता है कौन क्या है. कुछ इंस्ट्रक्शन देना है तो भी हम नहीं दे सकते हैं वगैरह. ओके. वेरी गुड, वेरी नाइस. सो आज हमको आपको वज्रासन सिखाएंगे. ओके. जिनको आता है इज़ वेल एंड गुड. जिसको नहीं आता है वो आप सीखेंगे. ओके. और अच्छी ढंग से उसको समझ लेंगे. दिख रहा है सबको? हाउ टू सिट इन वज्रासन? यस. How to sit in Vajrasana. Toes touching and not overlapping. Chest erect. Shoulders loose and relaxed. Back straight. Four-finger gap between the tip of the knee. समझ में आ गया? ओके. सो मैं और एक बार प्ले कर रहा हूँ और अभी मैं हिंदी में एक्सप्लेन करते जाऊँगा. ओके. सो हम अभी देख रहे हैं किस ढंग से वज्रासन में बैठना. How to sit in Vajrasana. ओके.
सो ये वज्रासन का पोजीशन है। सो इसको आप थोड़ा सा आईने के सामने बैठकर प्रैक्टिस करना, यानी कि आपका पोजीशन सही है या नहीं ये देखने के लिए। नहीं तो आपको आपका कैमरा इस ढंग से एडजस्ट करना है जो हमको दिख सके आप सही ढंग से बैठे या नहीं ये देखने के लिए। समझ में आ गया? ओके। सो ये देखते हुए मत कीजिए, पहले इसको समझिए फिर बाद में आपको करना है। ओके, यस। सो Toes touching and not overlapping. हाँ, सो पैर का जो उंगली है, ओके, एक को टच है, थम्स टचिंग टुगेदर नॉट ओवरलैपिंग, एक के ऊपर एक पैर नहीं रखा है। ओके, और अपना चेस्ट और बैक सीधा रखना है, गर्दन सीधा रखना है जैसे कि हम सामने देख रहे हैं। Chest erect. Shoulders loose and relaxed. सो ये साइड एंगल है, बैक स्ट्रेट है, गर्दन सीधा है। जो अपना शरीर का कोना जो है शरीर को लग कर है, कोना आगे नहीं है और पीछे भी नहीं है। ओके, जस्ट लाइक अपने हाथ नीचे छोड़ दिया तो जैसा होगा उस ढंग से वहाँ पे है। और हथेली थाइस का ऊपर, पाम नीचे की तरफ रखे हैं। Back straight. Four-finger gap between the tip of the ओके, 4 उंगलियों का गैप होना चाहिए। कहाँ पे? जो अपना घुटना है वहाँ पे। ओके, सो वो रहेगा वज्रासन का पोजीशन। in the tip of the knee. जय गुरुदेव। सो सबको समझ में आ गया? हाँ जी। यस, मैं आपको करने के लिए नहीं बोला हूँ, अभी बताऊंगा। ओके, सो अभी वज्रासन से कैसा भार आना है वो हम अभी देखेंगे। दिख रहा है सबको या नहीं दिख रहा है? दिख रहा है। दिख रहा है। ओके, How to come out. Place your hands at any one side. Relax for a while, and once comfortable, come to Sukhasana. ओके, इसमें थोड़ा सा चेंज है। ओके, सो इन्होंने डायरेक्टली बताया कि कैसा भार आना चाहिए। एक्चुअली उससे पहले ओके किस ढंग से आना चाहिए वो थोड़ा सा आपको मैं और एक वीडियो से समझाऊंगा। यस, ओके। Stretching for pain relief. ये पेन रिलीफ भी यूज कर सकते हैं और वज्रासन से बाहर आने के लिए भी यूज करते हैं। Thumbs inside and make a fist. समझ में आ रहा है? अपना जो थंब को है अंदर रखना है, उसको एक मूड बनाना है। Place the fist 1 feet far from your हाँ, सो अपना घुटनों से थोड़ा सा आगे 1 फीट या अपना शोल्डर के हिसाब से आगे रखना है। और बैठे वाला जो सीट था वो आगे आएगा। सबको दिख रहा है अच्छे ढंग से? दिख रहा है। सीट ऊपर उठाना है। knees. Take your नहीं, अभी ये पैर पीछे लेने का ये जरूरी नहीं है। सो पहला हमने देखा तो समझ में आ गया। इसको 10 सेकंड आगे आना है, फिर वापस वज्रासन में बैठना है, फिर वापस इस ढंग से आगे आना है, पैर को पीछे नहीं लेना है। ओके, ये पोजीशन में आना है। समझ में गया? फिर वापस वज्रासन में बैठना है, फिर 10 सेकंड के लिए वापस आएंगे। क्लियर? सो ये होने के बाद ओके, ये ऐसा 2-3 बार करने के बाद आपको क्या करना है? बाहर आना है। बाहर आने का मतलब क्या है आपको फिर दिखाऊंगा।
ओके, एक मिनट। ओके, How? सो बाहर आने का मतलब होता है इस ढंग से आपको बाहर आना है। सो पहला का मूड का बनाया वाला समझ में आ गया आपको? वो 2-3 बार करने के बाद Come इस out. ढंग से आपको बाहर आना है। ओके, वैसा Place पहला your करके hands at बाद में एक साइड anyone's में side. हाथ रखकर Relax for a while, and once comfortable, come to Sukhasana. क्लियर या कंफ्यूज? गॉट इट? यस, बहुत सर सिंपल। ये आगे हाथ अंगूठा रखकर नहीं आना है, साइड में अंगूठे रखकर उठना है, सुखासन में आना है, यही है ना यस मतलब इसका? यस। तो पहला आपको वज्रासन में बैठे वाले रहते हैं, अंगूठा बीच में रखना है, मूड बनाना है, घुटने से थोड़ा सा आगे शोल्डर के लेवल पे आगे आना है, पीछे के सूट उठाकर फिर वापस बैठना है, फिर एक बार वापस आगे आएंगे। थर्ड टाइम आपको साइड में हाथ का सपोर्ट लेकर आपका दूसरा दोनों पैर एक साइड पे, हाथ एक तरफ लेकर आप बैठेंगे, बाद में सुखासन में रहेंगे, फिर बाहर आएंगे। क्लियर? समझ में आ गया? यस। सो किस ढंग से बैठना चाहिए वो इम्पोर्टेंट है, वैसे ही किस ढंग से बाहर भी आना है वो भी ज़रूरी है। सो इसलिए मैंने हम आपको दोनों भी एक ही बार दिखा दिया। सो अभी हम क्या करेंगे? प्रैक्टिस करेंगे। यस, ओके। सो प्रैक्टिस करेंगे तो आपका कैमरा इस ढंग से एडजस्ट होना चाहिए कि वो मुझे दिखना चाहिए। ओके, यानी कि आपका बैठा वाला जो स्थिति है मुझे यहाँ पे दिखना चाहिए, उस ढंग से आपको कैमरा एडजस्ट करना है। थोड़ा सा बुक बैक कैमरे के लिए बुक सपोर्ट लीजिए या आपका कैमरा के एंगल चेंज कीजिए। ओके, मैं नहीं बैठ सकती वज्रासन में। हाँ, मत करो। मैंने आप ऑलरेडी सूचना दिया हूँ कि जिसको नहीं हो सकता है वो मत कीजिए, जिनको जम रहा है वो करना है। सो जो वो कर रहे हैं वो दिखाइए। ओके, यानी कि आप गलत कर रहे तो मैं बता सकता हूँ, गलत होता नहीं है लेकिन बता सकता हूँ। सो एक मेवा ये आसन है, खाना होने के बाद भी कर सकते हैं। हाँ, चलिए सभी लोग। ओके, गुडघ्याचं टोकाजवळ 4 बोट अंतर असेल, पायाचा अंगठा एकामेकाला मिळेल असतो, टाच V शेपमध्ये असेल। ओके, हाँ, पाठ आणखीन मान सरळ, स्नेहल गुडघ्याच्या टोकाजवळ 4 बोट अंतर। छान करत आहे, व्हेरी नाइस। प्रकाश, हाँ, अनंत आप करना चाहते हैं? हाँ, वेरी गुड, हाँ वेरी गुड, यस। संतोष यादव, अच्छा अभी आप कीजिए। चेअरवरती आणि लॅपटॉप आहे त्यामुळे बसता हाँ, लॅपटॉप असल्यामुळे ते ऍडजस्ट करता येत नाही। नाही, असं अँगल बदलायचं ना। चेअरवरती बसला असं आणि हाँ ठीक है, नहीं करा मग तुम्हारा आता समझून घ्या, आणखीन तुम्ही करा। वेरी गुड, सब लोग अच्छा कर रहे हैं। यस, अभी आपको वज्रासन से बाहर कैसा आना चाहिए? ओके, अंगूठा अंदर रखना है, मूड बनाना है। ओके, गुडघ्यापासून थोडंसं अंतरावर आपलं शरीर पुढे घेऊन यायचं आहे। किशोर, हाँ, थोड़ा सा आगे आना चाहिए, फिर वापस वज्रासन में बैठिए, फिर और एक बार आगे आइए। वेरी गुड, स्नेहल अच्छा कर रहा है, दीपाली अच्छे कर रहे हैं, वेरी गुड, संध्या वेरी नाइस, अच्छा कर रहे सब लोग। फिर वापस पीछे बैठने के बाद अभी कोई तो साइड में सपोर्ट लेकर आप बैठिए। ओके, सो आपको पैर दर्द हो रहा तो वो कम हो गया? पहले बैठे थे, बाद में दर्द होने लगा, कम हो गया? यस, वेरी गुड। सो अभी इसको रिलीफ कैसा करना है, सो मैं थोड़ा सा आपको इंस्ट्रक्शन दे रहा हूँ। यूजुअली हम वज्रासन में बैठ कर ही देते हैं, लेकिन अभी आपको उतना नहीं कर सकता हूँ, लेकिन मैं इंस्ट्रक्शन
जनरल दे रहा हूँ। सो आपको भगवत गीता का 2nd चैप्टर रीड करना है। ओके, किसी के पास बुक नहीं तो आपका फ्रेंड से, नेबर से, या गोरखपुर का जो आता है भगवत गीता का किताब, बहुत सिंपल, चीपेबल, अच्छा क्वालिटी है लेकिन सस्ता है। सो वो लेकर उसमें श्लोक नहीं पढ़ना है, उसमें जो लिखा वाला जो अर्थ है ना उसको पढ़ना है। ओके, 2nd पॉइंट है, आप घर में मूग या मटकी, आपल्या घरामधलं मूग किंवा मटकी 1 मूठ भिजवत घालायचं आहे, 1 मूठ उसको भिगो रखना है। और आज रात को हो रहा है तो रात को कीजिए और उसको भिगो कर रखना है 8 घंटा, यानी कि कल सुबह तक भिगो कर रखिए और सुबह उठने के बाद उसको गांठ मारिए। ओके, शाम को मैं बताऊंगा उसको क्या करना है। ओके, सो सबको मालूम है क्या करना है, फिर भी मैं आपको बताऊंगा। ओके, सो ये 2nd हो गया। 3rd पॉइंट, हम हमेशा आईने में शरीर का कौन सा हिस्सा देखते हैं? चेहरा उसको, लेकिन आप चेहरे को लेकर घूमने वाला पैर को कभी देखा ही नहीं। अभी याद आया ना वज्रासन में बैठने के बाद। सो उसको थोड़ा सा ख्याल रखना है। मतलब क्या करना है, वो थोड़ा सा पैर को दर्द हो रहा है उसके लिए थोड़ा सा मसाज करो, तेल लगाना है। ओके, या उसको हम कहते हैं हॉट फर्मेंटेशन बोलते हैं। थोड़ा सा गर्म पानी में कॉटन का कपड़ा भिगो डालना, उसको निचोड़ना, और जिधर आपको दर्द आ रहा है वो पैर को थोड़ा सा मसाज करना या थोड़ा सा सेकना है। क्लियर? यस। ओके, सो ये एक सर जरा परत सांगा ना ते गीतेचा अध्याय। हां, भगवद्गीतामधलं 2ऱ्या अध्यायामधलं सगळं जे अर्थ आहे ते वाचन करायचं आहे। ओके, जबरदस्तीनं नाही आहे, सहजपणे रीड करायचा। ओके, अर्थ जे लिहिलेलं आहे तेवढंच वाचन करायचं आहे। ओके, 2रा पॉईंट मी सांगत होतो की 1 मूठ मूग किंवा मटकी भिजवत घालायचं आहे, त्याला मोड युसरकं करायचं आहे। आता भिजवत घातलं तर उद्या सकाळी तुम्ही त्याला पडक्यामध्ये बांधून ठेवू शकता, त्याला चांगलं मोड येतील। ओके, सो 3रं मी सांगितलं होतं की आपलं पायाला मसाज करायचं आहे, एक तेल लावून चोळायचं आहे। आणखीन थोडंसं अजूनही तुम्हाला चांगलं पाहिजे असेल, अच्छी ढंग से आपका और भी करना है तो क्या करना है, पैर को टाचापासून असं बोटाकडं फिरवायचं आहे। जैसे ये आपका तलवा है, ये टाँच है, ये उंगलियां है, आपको ऑयल यहाँ से लगाकर ऐसा ऊपर की तरफ खींचना है। हम क्या करते हैं, ऐसा रगड़ते हैं हाथ में या पैर को, वो रगड़ना नहीं, रगड़ने से हीट बढ़ता है। सो हमारा शरीर से हीट बाहर निकालना है तो क्या करना है, ऐसा ऐसा खींचना है। समझ में आ रहा है? इसको भी ऐसा ऐसा करना है। ओके, वो कोकोनट ऑयल लगाना है। ओके, हाँ, हे काय म्हणते त्याला, तिळचं नाही लावायचं आहे, तिळ उष्णता असतो, थंडीमध्ये तिळ लावायचा। ओके, अभी कोकोनट ऑयल आप लगा सकते हैं। ओके, वो हाँ, और भी कूल चाहिए तो एरंडे का तेल होता है, कैस्टर ऑयल बोलते हैं, वो बहुत स्टिकी रहता है। ओके, लेकिन वो लगाकर सॉक्स पहनना चाहिए, नहीं तो सिर को भी लगाकर आप कर सकते हैं। लेकिन हमको क्या मैं बता रहा था कि पैर को थोड़ा सा ध्यान रखना है। और कल आप वज्रासन में बैठने से पहले आपके घर में टॉवेल वगैरह है तो लेकर आइए, उसको कैसा इस्तेमाल करना है मैं बताऊंगा, जिससे और भी आपको बैठने के लिए आसान हो सके। ओके, लेकिन आज इतना ही प्रैक्टिस कीजिए। और ये वज्रासन बैठने के लिए आपको कम से कम 15-20 मिनट आना चाहिए वज्रासन में बैठने के लिए। ओके, सो आप भी क्या करना है, खाना होने के बाद वज्रासन कर सकते हैं, क्लास में बैठने के वक्त भी वज्रासन में बैठ सकते हैं। बीच बीच में आपको जब भी मौका मिलता है वज्रासन में बैठिए, उससे आपको जो पैर में होने वाला वेरिकोस वेन्स बोलते हैं, यानी कि थोड़ा सा नस का गांठ होता है। ओके, सो वो कम होना चालू होता है, और जिनका पैर का स्वेलिंग होते हैं वो भी कम होना चालू हो जाते हैं। ओके, सो वज्रासन में बैठने से अच्छा डाइजेशन होता है।
ओके, सो पचन क्रिया अच्छा बढ़ता है ना, और जो भी गैसेस वगैरह है तो वो भी रिलीज होना चालू हो जाता है ना। सो वज्रासन का बहुत बेनिफिट्स है, अलग अलग अलग। ओके, लेकिन हम वज्रासन में बैठकर ही आगे का प्राणायाम सीखने वाले हैं, इसलिए मैंने आपको एडवांस में बता रहा हूँ, जो आप 1-2 दिन तक अच्छे ढंग से उसको प्रैक्टिस कर सके। सो वज्रासन में बैठकर आपको 4 नियम को फॉलो करना है। ब्रीदिंग टेक्निक जो हमने बताया था वो, यानी कि धीरे से संपूर्ण श्वास लेना है और धीरे से संपूर्ण गले में आवाज़ करते हुए छोड़ना है। लेने के वक्त या छोड़ने के वक्त कोई जर्क्स नहीं होना चाहिए, उतना आपको ध्यान रखना है। क्लियर? मसाज कितने देर तक करना है? मसाज 5-6 मिनट तक कर सकते हैं। 5-6 मिनट, ओके। ओके, सो खुद कर रहे तो जल्दी खत्म हो जाएगा, कोई तो दूसरों से करवा रहे तो और कीजिए, बहुत अच्छा लग रहा है, ऐसा हो जाएगा। ओके, सो वाइफ हस्बैंड है तो एक को एक को मसाज कीजिए, वो अच्छा रहेगा। एक्चुअली हम जब बचपन में थे, हर 15 दिन में या हफ्ते के बाद ये मसाज होता था, ऑयल मसाज। हमारे ग्रैंड मदर थी, वो सब बच्चों को, यानी कि हमको या मेरे अंकल को, सबको ऑयल, यानी कि शाम को कार्यक्रम यही होता था। ऑयल लगा देते थे, मसाज कर देते थे, और गरम गरम पानी में सिर के ऊपर डालते थे, संपूर्ण शरीर के ऊपर। और एरंडा का जो पान होता है, लीफ, कैस्टर लीफ, वो सिर के ऊपर लगाकर कपड़ा बांधकर सुला देते थे। ओके, सो इट्स वेरी इम्पॉर्टेंट, हर 15 दिन में सबको मसाज कर लेना है। ओके, दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट। ओके, सो उसमें 2-3 रीज़न है। एक, ब्लड सर्कुलेशन अच्छा होता है। ओके, सो नेक्स्ट, स्टीम होने के वजह से इम्प्यूरिटी सब निकल जाते हैं। सबसे बड़ा महत्व, दोनों का बीच में प्यार ज़्यादा बढ़ता है। ओके, सो बच्चे के साथ हो या वाइफ हस्बैंड के साथ हो, या सास को भी थोड़ा सा मसाज कर 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 उसको सुला दिया तो वो भी बहुत खुश हो जाएगी। ओके, सो याद रखिए कि मेरी बहू ऐसा थी। ओके, सो वो आपके ऊपर मैंने छोड़ दिया। ओके, सो फिर भी मैंने बताया क्या करना है। और बाकी का लोग क्या मसाज में अटक गए, क्या बात है? वज्रासन की प्रैक्टिस किससे करवा लूँ उसमें अटक गए, या किसको मसाज करूँ इसमें अटक गए? ओके, वज्रासन की प्रैक्टिस 15 से 20 मिनट। हाँ, यस, आपको वज्रासन प्रैक्टिस करना है धीरे धीरे से। एक पहली शुरुआत में 1 मिनट के लिए कीजिए या 2 मिनट के लिए कीजिए, बीच में थोड़ा सा ब्रेक लीजिए, फिर बीच में फिर प्रैक्टिस करते रहिए। ओके, सो कल तक आपको सर जो प्रैक्टिस। वज्रासन नहीं किए उनका क्या करना है? उनको भी मसाज करना है पाँव में? हाँ, शरीर को करो। तलवे में अभी हीट बढ़ रहा है, मौसम गर्मी है। ओके, तलवे का जिसका जिसका बॉडी हीट है वो तलवे को थोड़ा सा रगड़िए। ओके, मसाज कीजिए, और पैर को भी धन्यवाद दीजिए, इतना सालों तक मुझे सब सर जगह पे घुमा कर जिसको लेकर। डायबिटीज होता है उसके पाँव में हमेशा जलन होती है, तो ये जो तेल लगाना अच्छा रहेगा क्या सर? यस यस यस, ज़रूरी है। और मैं आपको बताऊंगा, आप जो चप्पल यूज़ कर रहे हो वो प्लास्टिक का होगा। प्लास्टिक का अच्छा, वर्जन होने से उसका हीट बढ़ता है। ओके, सो नहीं घर में वो सैंडल पहनते हैं ना, हाँ, इसलिए ज्यादा होता है गर्म। हाँ, सो इसलिए अपना कल्चर में कड़ाव सुना है, कड़ाव महाराज का वो पादुका रखते हैं, वो देखा है, लकड़ी का, बैड कंडक्टर बोलते हैं। लकड़ी का चलेगा, चमड़े का चलेगा, कपड़े का हाँ चलेगा, वो कपड़े का भी चलेगा, कॉटन का वगैरह वो। इसलिए पहले जो पहनते थे लोग, वो कोई प्राणी मरा वाला उसका स्किन होता है, उससे वो बनाया वाला था, यूज़ करते थे। ओके, अभी वो सिर्फ धनगर लोग यूज़ करते हैं। धनगर माहिती आहेत ना? आता सध्या फेमस आहे कोल्हापूर चप्पल म्हणून, कोल्हापुरी ते। ओके, दॅट्स गुड. ओके, पण ते पण कोणी कोणी थोडंसं जैन, कोई कोई थोड़े जैन लोग रहते हैं, वो नहीं पहनते, वो कॉटन का पहन सकते हैं, लेकिन पहनिए। ओके, सो सर और कॉटन वो बहुत पहनिए, गर्म होता और है सर, बिना कॉटन चप्पल जो के। होता है ना, आमा, कॉटन भी गर्म होता है सर, मतलब होता पाँव है। में अगर पहनते हैं ना
सही है। तो बहुत बार तो होटल में बाहर जाते हैं तो कॉटन का पहनते हैं ना, तो वो गर्म हो जाती है चप्पल। यूजुअली नहीं ठंडी भी होता है, जल्दी होती है। नहीं होता है, उसमें सिंथेटिक्स मिक्स किया वाला उसके वजह से होता है। लेकिन मैं ये बता रहा था कि ओके। बिना चप्पल के भी आपको 1 घंटा आधा घंटा घर में या बाहर में जमीन पे या ग्रास के ऊपर वॉकिंग करना है, हाफ एन हाँ आवर सर, टू 1 आवर। ओके, सो ग्राउंडिंग करना है ना। यस, क्लिअर। पण ते टाच दुखत असेल त्याला काय? हा, टाच दुखत असेल तर तुमच्या घरामध्ये लाटणं आहे, हं, ते लाटणावर पाय ठेवून खुर्चीवर बसायचं आहे, आणखीन हं, तुमचं जे हाईट बघून घ्यायचं, ॲडजस्ट करायचं, त्या हं. लाटणावर तुमचं पाय टाच ठेवायचं, पूर्ण पाय ठेवायचं, मागं पुढं असं असं हलवायचं. हं. ओके, ओके. मग ते बरोबर आपलं टाचचं जे काय हड सरकलेलं असतं, वाढलेलं असतं, अमुक तमुक झालेलं असतं, नसाला दबलेलं असतं, ते बरोबर लेवलला येऊन जातो. हा बेस्ट मेडिसिन आहे. का म्हणतं तर माझं पण एकदा झालेलं होतं. मी गावाकडे माझं गेल्यानंतर पण एक म्हटलं पाय की दुखतोय आता. हां, म्हणजे 1 मला तास दुखते. माझं पण तसंच व्हायचं. मग मला वाटलं की आता पण ऑपरेशनच सीझन करावं बॉल पण लागेल. घेतात ना, थोडासा नरम सीझन बॉलची पण टेक्निक आहे ना, तो बॉल असं पूर्ण रगडतात ते टाचावर करून त्याच्यावर. ते पण चालतं. हे आपलं घरगुतीमध्ये बॉल कुठे भेटणार हा. आपल्याला? ते लाटणं भेटतो, ते लाटण्यानं करा. हम्म. बॉल भेटत असलं तर बॉलनं करा. ते लाटणं मिळतं बाजारात, त्याला असे हे असतात ते काटे नाही, काटे. ते ते ॲक्युप्रेशरचं नाही, लाटणं नाही. ऑक्युप्रेशरचं. तुम्ही जे चपाती वगैरे बनवता का नाही हां, बनवता? हां, हां. हं. का ते रोटी मेकर ह्याच्यातून बनवता? हं. नाही ना? हां, ते चपाती हम्म. बनवणारं सगळ्याकडे असतं, ते हा, वापरायचं. गुळगुळीत पाहिजे ते पाय, असं रोल झाला गुळगुळीत. पाहिजे हां. तो. हां, पाय मग रोल काय झाला नाही, पाहिजे त्याला. 2-3 दिवस केलं ना, नंतर कधीच तुम्हाला येणार नाही दुखणं. ओके. हम्म. ओके, क्लियर? यस, मैं अभी आपको 5 मिनट के लिए, जय गुरुदेव, सुनो, 5 मिनट के लिए मैं आपको रूम में भेज रहा हूँ। ओके, उसका हम कहते हैं ब्रेकआउट रूम बोलते हैं। गप्पा मारत आहे का? हो हो, ऍक्सिडेंटल त्रास होते सगळे. संपला. छान मस्त मजा येते. नाही नाही, आहे बोला बोला. सेकंद आहे बोला. हो बोला बोला. खूप छान, म्हणजे रेसिडेंटल त्रास होता. आता गुरुजींनी सांगितलं होतं ना आपल्याला की मुलांचं कॅम्प असतं ते. आणखीन पण कोणी- हो गए गप्पा? झाले का गप्पा? गप्पा मारून झालेत का? झाले झाले. हां, अच्छा. ठीक. हे संतोष, तुम्ही गेलता का नाही मग? हो, गेलो होतो ना. हां. रिटर्न टू सेशन आलं होतं म्हणून मी पुन्हा क्लिक केलं. ओके, व्हेरी गुड. बहुतेक बऱ्याच लोकांना ते रिटर्न टू सेशनचं प्रॉपर आलं नसेल तर मे बी. ओके, सर्वांनी तुम्ही ग्रुपला जॉईन झालात ना?
हो हो व्हॉट्सअपला जॉईन झालेला हो 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 ओके संतोष व्हॉट्सअपला कुठला ग्रुप केला मला नाही आलेला वेगळा ग्रुप. संतोष तुम्ही टाकता का मग ते तुमच्याकडे आहे काल कोणीतरी टाकलेलं होते चॅटमध्ये हो मी काल त्याला जॉईन झाले त्यामुळे. हां मला नाही आलेला. नाही आला असा नव्हता, तो चॅट मध्ये दिला होता, तर जे नव्हते झाले ते काल झाले होते join त्यामध्ये. सुनील गुरुजी ये नया ग्रुप बनाया क्या आपने या पूरा NLCR वाला पुराना ग्रुप है? नहीं नहीं ये नया है जून ऑनलाइन SSY जून 26 ऐसा है. नहीं मैं नहीं हूँ उसमें अभी तक. 74 लोक तर काल जॉईन ती झाले लिंक कोणी टाकली होती त्यांना पुन्हा सांगा ना टाकायला. एक मिनट मैंने गूगल फॉर्म भी भरा था लेकिन गूगल फॉर्म में का भी मेरे को पता नहीं चला. नहीं गूगल फॉर्म्स आए हैं लेकिन इसमें क्या हो रहा है कि वो मेरा कल हैंग हो गया. तो ओके. मैं सबको गूगल फॉर्म से मैंने आपको ग्रुप में ऐड कर रहा था वो अलाउ नहीं कर रहा. ओके. हाँ सो इसलिए तुम्ही सर जॉईन ग्रुप म्हणून हे करा ना, डिस्क्रिप्शन मध्ये जा आपल्या ह्याच्यामध्ये आणि एक लिंक पाठवा आणि जॉईन ग्रुप म्हणून हे करा. आणि ओके हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते मी ऍक्च्युली ते केलं नाहीये तसं पण आता केलेलं आहे पण तुम्हाला मला पाठवता येईना. कुणाकडे आहे का कालचं लिंक कल का किसी के पास लिंक है ग्रुप ज्वाइन का? लिंक कुठं असते? नहीं है तो गुरुजी नहीं है. नहीं है. आम्ही त्या ह्याच्यावरून ते आपलं NCL च रिपीट कोर्स आहे ना त्याच्यामधून जॉईन झालोय आता. ओके त्यावरूनच जॉईन झाले. हो ओके नाही त्याच्यावरनं देखो जॉईन काल झाले. कोणी टाकली होती एक सहज मिनट आम्ही लगेच जॉईन झालो त्याला. हाँ एक मिनट आप सुनो ये जो क्लास हो रहा है हर दिन वो जो लिंक है ये कायम रहेगा 21 डेज के लिए. हाँ ये लिंक नहीं बदलेगा पासवर्ड भी नहीं बदलेगा ना. लिंक आली आहे जॉईन गुरुजी लिंक टाकले मी. हाँ टाकला टाकली आहे. थँक्यू. हा मी टाकले बघा लिंक हाँ सो आता ग्रुप जॉईनिंग साठी. ग्रुप जॉईनिंगसाठी ह्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा मग त्याच्यामध्ये हा. तुम्हाला होम प्ले वगैरे टाकलेला आहे. ओके किंवा आता पुढचं जे काय सूचना असतील ओके आहारबद्दल वगैरे वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये येऊ शकतो. प्रेयर सीट sir, मी हो, टाकलेलं आहे जे आपण प्रेयर करतो. हो सर जॉईन होत आहेत सगळेजण जॉईन होत आहेत आता सगळेजण हा जॉईन व्हा मग ते. हाँ, आता सगळे होत आहेत. मी तर जॉईन झाली online काल June पण 26. आता उलट बरं झालं. हाँ सो अभी जो चैट में डाला है वो ग्रुप में आप ज्वाइन हो जाइए आराम से फिर आपको बाकी का सूचना वहाँ पे मिलते रहेंगे. ओके कुठल्या ग्रुप मध्ये पाठवलं आहे? नाही, कुठल्या? नाही, आता आता chat चॅट मध्ये पाठवतात टाकलेलं मॅडम. आता ते झूम आहे ना Chat मध्ये. हा ओके झूम मध्ये जावा त्याच्यामध्ये चॅट म्हणून आहे. रवींद्र आणखीन संतोष जाधव हे दोघे जण रविंद्र ने पण डाला, टाकलेले आहेत. संतोष यादव ने भी डाला. हाँ उसका ऊपर ऐसा क्लिक कीजिए बटन दबाइए वो अपने आप आपको खुल जाएगा. ओके हाँ तुम्हाला कुठून ही लिंक मिळाली हो रवींद्रजी? हे पाठवलेलं होतं. हा टीचर आहोत आमच्याकडे असतात सेव आम्ही हे केलं होतं. सुरुवातीला मी बनवलेलं होतं त्याच्यामध्ये होते तो. ओके गुड. सो अभी हम हाँ किसी को कुछ सवाल है हम प्रेयर करेंगे क्लोज करेंगे हो गया टाइम. येस सर. ओके हाँ मी लवकर मी आता लगेच बंद नाही करत आहे तुम्ही जॉईन करा आरामात. ओके 1-2-3 मिनिटानंतर लिंक कॉपी करून ठेवा. हाँ प्रेयर करेंगे. आंखें बंद कीजिए सभी लोग. हाँ, डोळे बंद करून घ्यायचे आहेत. छाती आणखीन पाठ सरळ ठेवायचे आहे. आपण आज काय काय समजून घेतलं विचार करायचा. प्राणायाम कसं बघितलं समाधी म्हणजे काय बघितलं त्यानंतर आयडियल वर्ल्ड आपण बघून घेतलेलं होतं. वज्रासन आपण शिकलेलं आहोत. ब्रीदिंग टेक्निक आपण समजून घेतलं. हे आपल्याला सर उद्या याची PPT काय मिळणार का आम्हाला? उद्या तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचे आहे. कालच मी सांगितलेलं होतं की कुणाला काही PPT वगैरे भेटणार नाहीये.
जस्ट आपण 2 तासमध्ये काय काय समजून घेतलं, काय काय आवडलं, जस्ट विचार करायचा आहे. 3 वेळे ओंकार. असतो मा सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युर्माम् अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. जय गुरुदेव. शुभ रात्रि. यस, शिवरात्री. कल मिलेंगे जल्दी. ओके. आवाज हा किशोर धुमाळ बोला. सर मी ग्रुप जॉईन केलाय पण मला ना ग्रुप दिसत नाहीये माझ्या व्हॉट्सअपवर. ग्रुप जॉईन झाला. भारतीताई काय झालं? ग्रुप मी जॉईन केला आता पण मला व्हॉट्सअप ग्रुपवर दिसत नाहीये माझ्या. हा लगेच दिसणार नाही, आपण उद्या बघू झालं तर. ओके. अच्छा उद्या येईल का? ठीक आहे ठीक आहे. हा किशोर धुमाळजी बोली. सेव्ह करायचं का सर ते? सेव्ह करायचं नाही, जॉईन केल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये असाल. हा बोला किशोरजी. तुमचा आवाज कट होतो. व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ बंद करा. तुमचे व्हिडिओ बंद करा. ऑडिओ मध्ये ऐकू येत. हा कॅस्ट्रॉइल आपण पायाला लावू शकतो, पण चिकट पण आहे, आपलं बेडशीट वगैरे खराब होते म्हणून अलाव नाही करत. पण सॉक्स घालू शकता. आवाज क्लिअर येत नाहीये तुमचं. फोन करा चालेल. हा चालेल. येस. ओके. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर ग्रुप जॉईन करता येत नाहीये लॅपटॉप वरून. जरा ऍड करा. मी हवं तर तुम्हाला नंबर पाठवते त्या ह्याच्यावर. चालेल, तुम्ही हाय म्हणून पाठवून द्या, ग्रुप जॉईन करा म्हणून. मी तुम्हाला करतो. ओके ओके. थँक्यू थँक्यू. जय गुरुदेव. हा तुम्हाला लिंक पाठवतो. तुम्ही जरा नंबर सांगता का तुमचा पटकन, कारण त्याच्या ह्याच्यामध्ये नाहीये नंबर. 94 एक मिनिट. हा 94 235 235 84 84 900. 900. ओके ओके. थँक्यू सर. ओके. जय गुरुदेव. क्लोज करतो. मग मी म्युझिक प्ले करतो. कुणाला काय विचारायचं आहे? सर रेकॉर्डिंग मिळणारच नाही कसलंही? नाही ना. काय झालं? लेक्चर छान असतात ना एकदम. परत ओके. काय नाही, परत पुढच्या वेळेस जॉईन करायचं. जॉईन झाले होते सर, कालचं पाहिजे होतं. हा ओके. ज्यांना पाहिजे त्याने पाठवून द्या. मला जस्ट माझ्या नंबरला पाठवून द्या, मेसेज टाका आजचं रेकॉर्डिंग पाहिजे. फक्त ते तुम्हाला 24 आवर्ससाठी राहतो, मग नंतर ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जातो. ते तुम्हाला परत. ओके चालेल चालेल. थँक्यू. जय गुरुदेव.